आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. मित्रहो, दिवाळीमुळं आपण पहिल्या शनिवारचा हा कार्यक्रम आज दुसऱ्या शनिवारी घेतो आहोत. एक अत्यंत वेगळा विषय, वेगळा लेखक, वेगळी दुनिया आपणा सगळ्यांच्या समोर उलगडली जाणार आहे. मागच्या महिन्यातल्या वाचन अभियानानंतर काय काय घडलं वाचन चळवळीशी निगडीत तेही थोडक्यात सांगतो. यावेळेला पहिल्यांदाच आपण एक वेगळा प्रयोग केला. त्याला खरं म्हणजे सोलापूर आकाशवाणीने खूप मोठी मदत केली, सहकार्य केलं. एरवी काय होतं की दिवाळी अंकांचा परिचय हा वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचायची सवय आहे, पण यावेळेला पहिल्यांदाच सोलापूर आकाशवाणीच्या वरून दिवाळी अंकांची ओळख 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत अशी सलग ती सादर केली गेली. आणि यासाठी आपले वाचक दूत श्रीधर खेडगीकर यांनी बरेचसे प्रयत्न केले. त्यातून सगळ्या दिवाळी अंकाची आणि त्याचा परिचय मांडणाऱ्या सगळ्या वाचकांची मेळ घातला. आणि सोलापूर आकाशवाणीचे प्रसारण अधिकारी मान्य सुजितजी बनसोडे, जयश्रीदेव पुराणिक आणि संपूर्ण आकाशवाणीच्या टीमने खूप मोठं सहकार्य यासाठी केलं. आणि त्यामुळं आपण आकाशवाणीच्या माध्यमातून दिवाळी अंकांचा परिचय लोकांपर्यंत पोचवला. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोलापूर आकाशवाणीसाठी. मित्रहो, यावेळेला खूप वेगळ्या पद्धतीनं हा विषय, जेव्हा जुलैमध्ये एका पुस्तकाची दुसरी आवृत्ती लगेच प्रकाशित झाली, ही बातमी मला सोशल मीडियावरून कळली. आणि मग त्याचा शोध घेत असताना नितीन वैद्यांनी एक सूत्र हाती दिलं आणि थेट आपण पोचलो रेल्वेच्या रुळावरती गणेश कुलकर्णी यांच्या पुस्तकापर्यंत. रेल्वेशी आमचा अनुबंध तसा खूप जुना आहे, प्रिसिजन म्हणून, कारण आम्ही रेल्वेला कॅम्पशाफ्ट पुरवठा करायचो. पण या माध्यमातून असा एक रेल्वेशी वेगळा अनुबंध निर्माण होईल असं कधी वाटलंही नव्हतं. त्यासाठी गणेश कुलकर्णी हे लेखक आपल्याला जबाबदार आहेत. मित्रहो, मागच्या काही महिन्यापासून, मागच्या 2 कार्यक्रमांपासून आपण माझा वाचन प्रवास ही मालिका आपण सुरू केलेली आहे. कोणीही यावं, आपल्या वाचनाविषयी, वाचनातून झालेल्या प्रभावाविषयी सांगावं, अशा पद्धतीनं तो आपण उपक्रम चालवतो. त्याचा हा आजचा 3रा आणि आज आपला वाचन प्रवास मांडण्यासाठी आपल्याकडे एक तरुण वाचक येते. नितीन वैद्य हे सोलापूरसाठी खूप मोठं नाव आहे साहित्य क्षेत्रातलं. म्हणजे आपण जेव्हा बाहेर फिरतो साहित्य जगतामध्ये, तेव्हा नितीन वैद्यांचं सोलापूर असं विचारतात. आणि यात बिलकुल अतिशयोक्ती नाही आहे. वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत त्यांची कन्या मानसी वैद्य, तिनेही तिचं वाचन तितक्याच पद्धतीनं वाढवलेलं आहे. त्यामुळं आज आपण मानसी वैद्यचा वाचन प्रवास ऐकणार आहोत. सुरुवातीला ती सध्या पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये जॉब करते, अत्यंत हुशार आहे. अकॅडमिकदृष्ट्या तिचं करिअर तर खूपच छान आहे, पण वाचन म्हणून अतिशय सजग अशी ती वाचक आहे. मी मानसीला मंचावरती आमंत्रित करू. जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करूयात. नमस्कार. आत्ताच सर म्हणाले तसं वाचन ही एक चळवळ आहे आणि या चळवळीत तमाम वाचनप्रेमी, पुस्तकप्रेमी सोलापूरकरांना जोडणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मी या कार्यक्रमाच्या आयोजकांचे, शहा मॅडमचे, खेडगीकर सरांचे, देशपांडे सरांचे आभार मानते की मला ही संधी त्यांनी दिली. माझे बाबा नेहमी म्हणतात की वाचन ही त्यांची जीविका आहे आणि त्यांचा व्यवसाय ही त्यांची उपजीविका आहे. त्यामुळे साहजिकच मी एका पुस्तकांच्या घरात वाढले. लहान असताना आई, आजी, आजोबा सगळे गोष्टी सांगायचे, वाचून दाखवायचे. आणि ती माझी पुस्तकांची झालेली पहिली ओळख होती, जेव्हा मला वाचता येत नव्हतं. त्यानंतर जेव्हा वाचायला शिकले तेव्हा साहजिकच पुस्तकं माझ्या भावविश्वाचा एक फार मोठा भाग झाली, आजही आहेत. त्यात पुस्तकांच्या वाचण्याच्या ओघानंच हळूहळू लिहायलाही लागले. नियतकालिकांचं संपादन असेल, अशा अनेक गोष्टी पुस्तकांमुळे आयुष्यात येत गेल्या. पण गाभा हा पुस्तकं वाचणं, पुस्तकांवर प्रेम असणं हाच राहिला. मला असं वाटतं वाचायची सुरुवात म्हणजे ॲक्च्युली मी जेव्हा वाचायला शिकले तेव्हा राधाचं घर, जंगलची राणी ही पुस्तकं आजही आठवतात मला. छोटी छोटी पुस्तकं ती अगणित वेळा वाचली असतील मी. त्यानंतर हळूहळू जसं जसं वय वाढत गेलं, वेगवेगळ्या टप्प्यावर आईबाबांकडून वेगवेगळी पुस्तकं मला मिळत गेली, त्या प्रकारची. बाबांचं एक म्हणणं असतं की वाचनाला काहीतरी एक शिस्त असली पाहिजे.
त्यामुळे मी ती फार स्वतःला लावण्याच्या कधीच म्हणत पडलं नाही, कारण ते काम बाबांकडेच होतं. ते मला नेहमी छान पुस्तकं पुरवत गेले, मी वाचत गेले. तो चान, सिल्वर स्टार, हॅनाची सुटकेस, तिथपासून जे चालू झालं, मग रामायण असेल, महाभारत असेल, व्यासपर्व असेल, युगांत असेल, अगदी ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंची जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं, दुर्गाबाईंबद्दल वाचलेलं ते पहिलं पुस्तक होतं. म्हणजे त्यांनी मारलेल्या ज्या गप्पा आहेत त्या इतक्या मोकळ्या ढाकळ्या होत्या की त्यातून दुर्गाबाईंच्या जवळपास प्रेमात होते मी. त्यानंतर मग त्यांची आणखीनही पुस्तकं वाचत गेली. खरं तर व्यासपर्व मी ह्या पुस्तकानंतर वाचलं. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रा भास्कर नंदनवारांचं दुर्गाबाईंची एक मुलाखत त्यांनी घेतली होती. त्याचं एक संक्षिप्त पुस्तक आहे, सुखसंवाद दुर्गाबाईंशी म्हणून. ते पुस्तक मी वाचलं. मला नेहमी असं वाटतं की पुस्तकं ना माझ्या आयुष्यात हातात हात घालून येतात आणि एका ठराविक वेळीच ती येतात. ह्या छोट्याशा पुस्तकामध्ये महानदीच्या तीरावर ह्या दुर्गाबाईंच्या एका छोट्याशा कादंबरीचा उल्लेख होता. तो उल्लेख वाचून ती कादंबरी वाचण्याचा विचार माझ्या मनात आला आणि त्या कादंबरीची एकमेव दुर्मिळ प्रत आपल्या लायब्ररीमध्ये होती, ती मी मिळवून वाचली. त्यामुळे अशी पुस्तकं ठरीव वेळेलाच आयुष्यात येतात, हाही एक विश्वास मला तेव्हापासून वाटायला लागला. त्यानंतर असंही बऱ्याचदा झालं की एखादं पुस्तक घ्यावं, त्या लेखकाची शैली आवडावी आणि मग लागोपाठ त्याचीच बरीच पुस्तकं वाचली जावीत. माझं लंडन मी वाचलं आणि मीना प्रभूंची शैली फार आवडली मला. आणि त्यानंतर मग कंटिन्यू दक्षिणी रंग, रोमराज्य असेल, ग्रीकांजली असेल, मी वाचत गेले. पुस्तकं आयुष्यात येत गेली आणि मला कुठेतरी घडवत गेली. पहाटपाणीचा उल्लेख न करणं फार अशक्य आहे, कारण सरोजिनी वैद्यांचं ते इतकं लाडकं पुस्तक आहे माझं. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या निसटू शकतात, पण त्या निसटू न देता पकडून ठेवणं आणि आपल्या सखोल जाणीवांचं सजग मनानं घडवलेलं इतकं वाचनीय दर्शन मी तरी अजून वाचलं नाही. सीताबद्दल बोलणंही अशक्य आहे, ती तर मी अगदी नुकतीच वाचलेली कादंबरी. अभिराम भडकमकरांनी सीतेचं आजपर्यंत आपल्या फार समोर न आलेलं रूप फार छान उलगडलं आहे. ते अगदी वाचण्यासारखं आहे. शिवाय नियती की कर्म हे मला या पुस्तकातलं फार महत्त्वाचं फाइंडिंग वाटतं. कुणाची तरी नियती, कुणाचं तरी कर्म एकमेकांपुढे वेगवेगळ्या रूपामध्ये उभं ठाकतं. त्यांच्या एकमेकांना छेद देण्यातूनच जे बिंदू निर्माण होतात त्याच्यावरती कदाचित आपण जगतो. असे बरेच विचार, असे बरेच प्रश्न आपल्या मनात रुजवणारी ही कादंबरी आहे. खरं तर इतकी पुस्तकं मनात घोळत आहेत, पण शेवटी वेळेचंही बंधन आहे. आणि मला असं वाटतं, मी मागे एक छोटीशी कविताही केली होती की आभाळभर पुस्तकं, ओंजळभर आपण, सरणाऱ्या वेळेसोबत रोज थोडे थोडे खर्च होत असतो. सगळे संपून जाण्याआधी स्वतःला थोडं साठवूया पुस्तकांच्या पानात. मला असं वाटतं वाचन प्रवास हा फक्त पुस्तकं वाचणं इतका नसतो. पुस्तक वाचणं हा त्याचा फक्त एक भाग आहे. ती पुस्तकं वाचल्यामुळे आपलं मन घडणं, मोकळं होणं, दृष्टी घडणं, माणसं वाचायला आवडणं, हे सगळे यातले महत्त्वाचे पैलू आहेत. पुस्तकांच्या साथीनं स्वतःला शोधण्याचा एक प्रवास करणं, मला वाटतं हा सगळा एकत्रित जो आहे तो वाचन प्रवास आहे. मी या सगळ्याकरता खरंच फार लहान आहे आणि माझ्या प्रवासाची फक्त सुरुवात आहे. पण इतकं नक्की माहिती आहे की गंतव्यापेक्षा ही वाट फार सुंदर असेल. त्यामुळे मी कृतज्ञ आहे की माझ्या आयुष्यातला एक कप्पा, एक कोपरा फक्त माझा आणि माझ्या पुस्तकांचा आहे. मला नेहमी असं वाटतं की कवी वैभव जोशींची एक कविता आहे, त्यामध्ये ते म्हणतात की कवितेची वही जन्मतःच ओलीचिंब असते. त्याच धर्तीवर मला वाटतं की वाचणारी, पुस्तकांवर प्रेम करणारी सगळी माणसं मनानं नेहमी ओली असतात, भिजलेली असतात. त्यांची मनं कोरडी होत नाहीत. आणि मला वाटतं तुम्हाला, मला सगळ्यांना लाभलेलं पुस्तकांचं हे फार मोठं देणं आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मानसी. खूप खूप आभार. अगदी कमी वेळामध्ये तिने खूप मोठा अवकाश पुस्तकांचं आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आणि मित्रहो, आता आपण सुरुवात करणार आहोत अभिवाचनाला. ऋणानुबंध लेखक गणेश मनोहर कुलकर्णी आणि आजच्या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहेत रसिका तुळजापूरकर आणि संदीप जाधव. दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करतो आहे. रसिका तुळजापूरकर ही अतिशय उत्तम संवेदनशील कवयित्री आहे, उत्तम अभिवाचक आहे, उत्तम अभिनेत्री आहे. अक्षय रसिक या नावाने तिची स्वतंत्र संस्था आहे. पुण्यामध्ये, सोलापुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम करते. संदीप जाधव यांना आपण ओळखतोच, नाट्य चळवळीतलं खूप मोठं नाव आहे. त्यांची स्वतःची एक संस्था आहे भास्कर नंदी नावाची, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकांचं, बालनाट्याचं प्रोडक्शन ते करतात. दोघंही उत्तम अभिवाचक आहेत. दोघांनाही विनंती करेन की आपण अभिवाचनाला प्रारंभ करावा. कुठे जायचं एवढा विचार सगळेच करतात.
पण एवढी मोठी गाडी एवढ्या वेगाने पळवून प्रवाशांना योग्य स्थळी पोचवणाऱ्या चालकाचा विचार कधीच मनात येत नसतो. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संवेदनशील लेखणीतून हे सारं गेली अनेक वर्ष व्यक्त होत आलंय. आता तो सारा ऐवज एकत्रितपणे सामोरा येत आहे. आपल्याला चिरपरिचित असलेल्या जगाचा अपरिचित अशा नजरेने घेतलेला एक मागोवा. उमा विरूपाक्ष कुलकर्णी. भोवताली रेल्वेचे रूळ आणि दगड असल्यामुळे ड्रायव्हर वृक्षच असतात असाच साधारण समज आहे. सभोवताली गर्दी जरी असली तरीही तो एकटाच असतो. दसरा, दिवाळी, कुठलाही सण, काळ, वेळ या कुठल्याच गणितात नसणारी अशी त्याची कामाची वेळ असते. पुलंचा पोस्टमन आग विझवायला आलेल्या गाडीच्या शिडीवरून वरच्या मजल्यावर पत्र टाकून स्वतःचा निष्कामपणा सिद्ध करत असतो. त्याप्रमाणे आम्ही निष्कामपणे भोवतालच्या कुठल्याही मोहात गुंतून न पडता सतत धावत असतो. मेलगाड्या साधारणपणे रात्रीच चालतात. त्यामुळे जेव्हा हा घरी असतो तेव्हा सारं जग वेगळ्याच दुनियेत असतं आणि हा मात्र मोठ्या कष्टाने स्वतःची झोप पूर्ण करत असतो. परत संसारातल्या मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडताना थोडासा अवघडलेपणा नकळत याच्या वागण्यात येत जातो. हा ज्या लोकांमध्ये असतो त्यांची दुनियाच वेगळी असते. खूपदा एकाकीपण घेरून येते. आपल्याला इतरांनी वाळीत टाकल्यासारखंही वाटतं. असतो आम्ही जिथे जातो तिथे राहण्याची सोय म्हणून रनिंग रूम ही एक मोठी व्यवस्था रेल्वेने केलेली असते. या ठिकाणी राहून आपली रेस्ट पूर्ण करणं म्हणजे एक वेगळाच संघर्ष असतो. अक्षरशः धर्मशाळा. विविध जाती धर्मांचे, राज्यातले, वेगवेगळ्या परंपरेतले लोक एकत्र येतात. त्यांच्या प्रत्येकाच्या झोपण्याच्या, खाण्याच्या सवयी अगदी निराळ्या असतात. आपण स्वतः देखील एका वेगळ्या परंपरेचे, संस्कृतीचे पाईक असतो. आपली मतं आपण इतरांवर लादू शकत नाही. अशा ठिकाणी बेअरर, कूक रेल्वेने नियोजित केलेले असतात. एका रूममध्ये साधारण 4 ते 5 बेड असतात. प्रत्येक बेडवर वेगळ्या वेळी झोपणारा आणि उठणारा असतो. प्रत्येकाच्या गाड्या निरनिराळ्या असतात. त्यामुळे भोवताल झोपलाय आणि तुम्हीही झोपलाय असं क्वचितच होतं. तर घरी आल्यावर पटकन झोप लागत नाहीच. मग खूपदा चेहऱ्यावर पुरळं येणं, डोळ्यात पोळी येणं अशा तऱ्हेने उष्णता बाहेर पडत राहते. मग त्यासाठी सतत औषधं घेत राहणं हेच आपल्या हातात उरतं. ज्या प्रवासासाठी लोक 3-3 महिने अगोदर नियोजन करतात तो आम्ही रोजच करत असतो. यासाठी आमची बॅग सतत सज्ज असते. यात आणीबाणीच्या प्रसंगात लागणारी प्रत्येक गोष्ट मौजूद असते. परत या जोडीला एखादं नवं पुस्तक, नवा दिवाळी अंक, माझा शास्त्रीय संगीताने समृद्ध असा मोबाईल अशा अनेक गोष्टी यात सामील असतात. खूप थकतो तेव्हा कानावर किशोरीताईंचा यमन, भीमसेन जोशींचा पुरिया, राशीद खानचा नटभैरव, गोरख कल्याण कानाला लावतो. शरीर झोपेची मागणी करत असतं. प्रचंड थकवाही अंगभर पसरलेला असतो. मग हे जादुई स्वर प्रत्येक अवयव शांत करत जातात. हळूहळू शांत शांत वाटायला लागतं. मग मध्येच एखादी डुलकी येते. पुन्हा नव्या आव्हानाला सामोरं जायला नवं बळ मला तरी यातूनच मिळतं. कदाचित हे सारं मानसिक असेल, पण मला स्वतःला यातून निर्मळ आनंद मिळतो. खरं तर कधीतरी वाटतं एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं, त्याचा सल्ला घ्यावा, पण पुन्हा वाटतं नको. आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणं हेच मी खूप मोठं समजतो. रेल्वेतली मेल ड्रायव्हरची नोकरी अक्षरशः रूळ, दगड यांच्याभोवती अगदी रुक्षपणे चालणारी, ज्यात संवेदनशीलतेला जराही थारा देता येणार नाही अशी. मग माझ्यातली निरागसता, माणूसपण जपण्यासाठी खूप चांगलं शास्त्रीय संगीत ऐकणं, सतत चांगलं वाचन करणं, जमेल तेव्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन येणं, पक्षी निरीक्षण यासारख्या उपायांचा मी आधार घेत राहतो. यात मी कितपत यशस्वी झालोय ते येणारा काळच ठरवेल. या माझ्या छंदाचा मी माझ्या नोकरीत भरपूर उपयोग करून घेतो. जे माझ्या समोर असतं तेच माझ्या सहकाऱ्यांच्या समोर देखील असतं. फरक इतकाच की मी जे बघतो त्याची मला ओळख असते. पक्षी, झाडं वगैरे माझ्याबरोबरच्या इतरांना ती इतक्या सविस्तरपणे असतेच असं नाही. अर्थात त्यांना माहिती असणं आणि मला माहिती नसणं, मला माहिती असणं आणि त्यांना माहिती नसणं याचा आमच्या नोकरीवर कसलाच प्रभाव पडत नसतो. निसर्ग वाचनाचा प्रवास पक्ष्यांपासून सुरू होऊन झाडांपर्यंत संपतो. याच्या पलीकडे निसर्गातली अद्भुत शांतता ज्याला साधता आली तो खरा साधक.
थंडी जितकी मोहक तितकाच उन्हाळा जीव घेणा, जीवाची काहिली तलखी वाढवणारा, पण भोवताली दिसणाऱ्या निसर्गाच्या अद्भुत दुनियेमुळे मला तरी तो सुखावूनच जातो. खूपदा वातावरणातील वाढलेली धग, इंजिन गरम, जमीन तापलेली, रूळ तापलेले, दगडांची चकाकी वाढलेल्या उन्हात जवळचे गरम झालेले पाणी देखील पिववत नसते. या जोडीला मनावर एक तणाव सतत असतोच. गाडी वेगात असते. मागचे 21-22 डब्यातले प्रवासी आमच्या भरवशावर निवांत असतात. 100-120च्या वेगात धावणाऱ्या गाडीसमोर अनेक व्यवधानं प्रतिक्षणी येत असतात. त्यांना प्रतिसाद देत पुढे सरकताना अचानक एखादा किंगफिशर म्हणजे खंड्या, हळद्या समोरून उडून जातो. सगळी तलखी विरून जाते. सगळा तणाव नाहीसा होतो. शरीर पुढचे आवाहन पेलायला सरसावते. वसई विरार सोडल्यावर भोवताली अनेक पक्षी दिसत राहतात. पालघरला भर स्टेशनवरच्या झाडावर उघड्या चोचीचे बगळे हंगामामध्ये झुंडीने दिसत राहतात. पावसाळ्यात हिरव्यागार शेतावर या ओपन बिल पक्ष्यांच्या राखाडी रंगाचे एक वेगळेच लँडस्केप तयार होते. निवांत शेतावर बसलेले सकाळच्या उन्हातले ओपन बिल इंजिनाच्या आवाजाने थरारून उठतात. तेव्हा त्यांना आपण हाकलल्याचा अपराध मनात ठेवूनच मी पुढे सरकतो. मी नास्तिक मुळीच नाही, पण देव आपल्या मनात असावा, इतरांमध्ये त्याची प्रचिती घ्यावी या मताचा. मी निसर्गालाच परमेश्वर मानतो. आमच्या प्रवासात एके ठिकाणी समुद्र दिसतो, तिथे मी आवर्जून नतमस्तक होतो. नर्मदेला ओलांडताना तिचा आशीर्वाद घेण्यासाठी नम्रपणे उभा राहतो. रोजच्या झाडावर उमललेली कोवळी पालवी मला नतमस्तक व्हायला लावते. नवीन झाडातून फुललेले अंकुर मला नम्र व्हायला लावतात. प्रवासाला निघालेले बऱ्याच जणांचे वयस्कर आई बाबा मला झुकण्यास प्रवृत्त करतात. मी तरसतो अशा लोकांच्या शुभाशीर्वादासाठी. ही वेळ किशोरी किंवा रशीद ऐकत रात्रीच्या आव्हानाला स्वतःला तयार करण्याची असते. तर असाच बसलो होतो. शेजारच्या बर्थवर तान्हं बाळ रडत होतं. त्याचे वडील बाहेरून आत आले, ते रिकामी बाटली घेऊनच. गुजराती जोडपं, नुकतंच मूल झालेलं, अस्वस्थ होतं. बाळासाठी दुधाची शोधाशोध सुरू होती. आता कल्याणला रात्री गरम दूध कुठे मिळणार, पण तरीही नवरा बिचारा शोधत होता. बायकोला म्हणाला, तासाभरात वसई येईल, तिथे आपण प्रयत्न करू. मी मनातच चरकलो, कारण रात्री 11 वाजता वसई स्टेशन आणि जंगल यात फारसा फरक नसतो. प्लॅटफॉर्मवर तमाम फेरीवाले पाणी आणि वडापाव विकताना दिसतील, पण दूध शक्यच नाही हे मला जाणवत होतं. आजकाल वातावरणात एवढा अविश्वास असतो की समोरचा आपल्या भल्याचं सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे असं लोकांना वाटत राहतं. मला राहवलं नाही. मी त्यांना म्हणालो, माझ्या थर्मासमध्ये गरम दूध आहे, साखर घातलेलं, तुम्हाला चालेल का? आता त्यांच्या डोक्यात हा प्रश्न पहिल्यांदा आला की हा गृहस्थ रात्री दूध घेऊन कुठं निघाला आहे. म्हणजे त्यांच्या मनात अशुभाचा संकेत अगोदर उमटला. तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसताच मी त्यांना आश्वस्त केलं की उगाच प्रश्नांच्या भोवंड्यात न पडता आत्ता बाळाला दूध पाजून शांत करा, तो झोपेल. तोपर्यंत मी सांगतो की हा थर्मास मी का बरोबर बाळगतो. खरं तर ही देखील नियतीच असते. माझा यावर जबर विश्वास, कारण मी नेहमी सेकंड AC मध्ये बसतो, पण त्या दिवशी मात्र मी 3 टायर AC मध्ये त्याच ठिकाणी जाऊन बसलो. त्या दिवशी त्या बाळाला दूध मिळावं ही नियतीचीच योजना असावी. मी त्यांना माझ्या कामाचं स्वरूप सांगितल्यावर त्यांनी भारावून जाणं अपरिहार्यच होतं. वसईला पोचल्यावर माझ्या सोबत्याला मी म्हणालो देखील की आज जरा दूध कमी आहे बरं का. तर तो माझ्या मनातलंच बोलला, सर आपल्यापेक्षा जास्त गरज त्या बाळाला होती, आपण रात्र कशीही निभावून नेऊ. रेल्वेच्या गाडीवर दरोडा पडताना अनेक चित्रपटात दाखवला गेलाय, पण शोलेला पर्याय नाही. धर्मेंद्रचं त्या कोळशाच्या इंजिनाच्या ड्रायव्हरबरोबर खिदळत दारू पीत गाडी चालवणं खूप मजा आणतं. पहिल्याच सीनमध्ये गाडीच्या टपावरून धर्मेंद्र पुढे धावत जातो. इंजिनात स्वतः कोळसा टाकतो तेव्हा खरा ड्रायव्हर मागे थरथर कापत देवाची करुणा भागताना दिसतो. मग अचानक धर्मेंद्रच्या लक्षात आल्यावर आपल्यावर अजून एक हल्ला येणार आहे असं दिसताच तो समोरच्या भट्टीतले जळते निखारे डाकूच्या अंगावर उधळून त्याला होरपळवून नामो हराम करतो. हे दृश्य सगळ्यांनाच आवडतं. आणि याच धर्मेंद्रने जब याद किसी की आती है यात चक्क इंजिनाच्या ड्रायव्हरची भूमिका केली होती. त्यात माला सिन्हा सकाळी सकाळी घागर घेऊन येते तेव्हा धर्मेंद्र तिला इंजिनातले गरम पाणी देतो. असा सीन सलग 3 वेळा येतो. पार्श्वभूमीवर मदन मोहनचे अप्रतिम गाणे वाजत असते, जब याद किसी की आती है. तिसऱ्यांदा जेव्हा ती पाणी घेऊन येते तेव्हा शिरीष कणेकर
फिल्मबाजीत म्हणतात की मी ताडकन उठलो, अरे घागरीच्या घागरी पाणी नेते, मग आंघोळ नको दाखवायला. प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला की पिक्चरही चालत नाही. हे कणेखरी लॉजिक. आजच्या काळातल्या जब वी मेटमध्ये नायक नायिकेची ओळख, नंतर प्रेमात पडणे यासाठी गाडीचा सुंदरच वापर करून घेतलाय. जवानी दिवानी, चेन्नई एक्सप्रेस यासारख्या चित्रपटातही गाडी दिसते. तिथे बस दाखवली असती तरी फारसा फरक पडला नसता. दिलवाले दुल्हनियामधला लोकांचा आवडता शॉट म्हणजे शाहरुख खान गाडीच्या दरवाजात हात पसरून उभा आहे आणि काजल ती गाडी पकडायला धावतीये. ती गाडी एकतर युरोपातली आणि काजल जवळचा रिकामा दरवाजा सोडून निव्वळ शाहरुख खानच्या दिशेने धावताना दाखवलेली आहे. यावर एक विनोद फार पूर्वीपासून आमच्याकडे प्रचलित आहे. एकदा अशीच एक बाई गाडी सुटल्यावर धावायला सुरुवात करते. गाडीच्या जवळ धावताना गार्ड तिला विचारतो, बाई तुम्हाला गाडी पकडायची आहे का? तेव्हा ती म्हणते, अहो नाही, मुलगी पहिल्यांदाच प्रवासाला एकटी निघाली आहे ना, ते तिला जरा किस करायचं राहून गेलं. मिश्किल गार्ड उत्तरतो, अहो एवढ्यासाठी तुम्ही तुमचा लाख मोलाचा जीव का पणाला लावताय? मी आहे ना. लोकांना आयुष्यातील पहिलं चुंबन वगैरे साग्र संगीत आठवत असेल. आम्हाला मात्र पहिला अपघात अगदी अथपासून इथंपर्यंत आठवत असतो. पहिल्यांदा एका बाईला पालघरला मी माझ्या गाडीला धडकताना पाहिलं तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकला होताच. तो प्रसंग आजही डोळ्यांसमोरून जात नाही. तर पालघरला ती बाई भर ट्रॅकवर माझ्या गाडीकडे न बघता समोरच्या गाडीकडे अगदी विरुद्ध दिशेने बघत होती. मी दुरून बघतोय, तिच्याबरोबर असलेल्या इतर बायका मुली बाजूला झाल्या, पण कुणीही हिला बाजूला हो म्हणून सांगितलं नाही. आणि ही पण विरुद्ध दिशेला बघत तशीच उभी. शेवटच्या क्षणापर्यंत ती बाजूला होईल म्हणून वाट बघितली, पण ब्रेक लावायला सुरुवात केली, पण ती उडालीच. अशावेळी आपली हतबलता पार आतपर्यंत जाणवते. मी माझ्या सहाय्यकाला म्हणालो, अरे ती आपल्या रुळावर उभी राहून विरुद्ध दिशेला काय बघत होती? तिला एकदाही आपल्या गाडीचं हॉर्न ऐकू येऊ नये असं इतकं दंग होऊन काय बघत होती ती? माझ्या सहाय्यकाचं उत्तर मी पटवून घेतलं. तो म्हणाला, साहब वो अपनी मौत को देख रही थी. सहाय्यक तर थरथर कापत डोळे फिरवून उभा होता. मला ते पण करता येत नाही. बऱ्याचदा गाडी सुशेगात सुरू असते. सकाळचं कोवळं ऊन, आपलाही रेस्ट पूर्ण, इंजिनाची चांगली अवस्था वगैरे मनाला सुखावत असते. एका लयीत गाडी पळत असते, तितक्यात कुठून तरी एक फुलपाखरू हळूच माझ्या ब्रेक हँडलवर येऊन बसतं. मी त्याचं निरीक्षण करत राहतो. त्याला हातात धरायचं नाही हे शिरीष पै यांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं. त्यांचाच एक हायकू आठवतो. त्यावरचे रंग मनात टिपत राहतो. धरू नको त्याचे चिमटीमध्ये अंग, धरू नको त्याचे चिमटीमध्ये अंग, आधीच दुखतोय त्याचा पंखावरला रंग. इतक्या नाजूक फुलपाखराला उडवताही येत नाही. मग अचानक लक्षात येतं गाडी जवळजवळ 50-60 किलोमीटर पुढे आली आहे. फुलपाखरू बाहेर जाण्यासाठी फडफडतंय. मी त्याला बाहेर जाण्यासाठी मदत करतो आणि पुढल्या विचाराने पार हडबडून जायला होतं. घरापासून इतकं दूर आलेलं ते फुलपाखरू आपल्या आप्तांना भेटू शकेल? काळजात विलक्षण कळ येते. त्याला त्याच्या घरापासून आपण दूर केलं अशी अपराधी भावनाही मनात डोकावते. पण परत सारं तिथंच सोडून मी गाडी पुढे चालवत राहतो, मनातलं फुलपाखरू मनातच जपून. धन्यवाद. धन्यवाद. दोघांचे खूप खूप आभार. मी डॉक्टर सुहासिनी शहा मॅडमना मंचावरती येण्याची विनंती करतो. लेखकाचे शब्द जेव्हा वाचनाच्या मुखातून आकार घेऊन बाहेर येतात तेव्हा त्या शब्दांची गोडी आणि खोली, उंची सगळंच आपल्याला कळायला लागतं. मी डॉक्टर शहा मॅडमना विनंती करेन की या दोघांचाही सन्मान करावा. आणि मानसीला पण मी मंचावरती येण्याची विनंती करतो आहे. तिचाही आपण सन्मान करूयात. मित्रहो, गणेश मनोहर कुलकर्णी यांचं आणि सोलापूरचं खूप नातं आहे, कारण ते सोलापूरचेच आहेत. म्हणजे आजही सोलापूरच्या अनेक आठवणी त्यांच्या मनामध्ये दाटलेल्या असतात.
सोलापूरची गड्डा यात्रा, गदग हॉटेल, किल्ला बाग, ह्या सगळ्या आठवणींसोबत ते आजही जगत आहेत. सोलापूरशी त्यांचं असलेलं नातं विलक्षण आहे. खरं म्हणजे सोलापूरची मुलगी बिलकुल करून घ्यायची नाही या मतावरती ठाम राहून त्यांनी सोलापूर सोडून बाहेरची मुलगी बघितली. पण सोलापूरशी थोडंसं खट्टामिठ्ठा नातं त्यांचं आजही शिल्लक राहिलेलं आहे. आज या निमित्तानं पुन्हा एकदा या प्रवासाच्या निमित्तानं, या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोलापूरशी असलेलं नातं पुन्हा एकदा दृढ करण्याचा एक प्रयत्न ते करतायत. आणि खऱ्या अर्थानं आपलं बालपण जिथं गेलेलं असतं, बालपणीच्या अनेक आठवणी सोलापूरच्या अक्षरधाराच्या आत्ताच नुकत्याच प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकामध्ये त्यांनी रेखाटलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सोलापूरचं त्या काळातलं अतिशय सुंदर चित्रण पण आपल्याला पाहिलं. मुळात त्यांची शब्दशैलीची अशी इतकी चित्रमय आहे. आपण वाचताना आपल्या डोळ्यासमोर आत्ताही आपण पाहिलं की अनेक प्रसंग जसेच्या तसे आपल्या डोळ्यासमोर उभे राहत होते. इतकी चित्रमय शब्दशैली त्यांना लाभलेली आहे. सोलापूरच्या सगळ्या आठवणी त्यांनी अक्षरधाराच्या त्या दिवाळी अंकामध्ये रेखाटलेल्या आहेत. त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण आणि मग तिथून सोलापूर सोडून पुढे जाणं. शिक्षणाने तसे ते वनस्पतीशास्त्राचे पदवीधर आहेत. त्यांचे वडील मनोहर कुलकर्णी हे सुद्धा रेल्वेमध्ये क्लर्क होते. आणि मग तिथून सगळा हा प्रवास त्यांच्या मुलाखतीचा, जेव्हा रेल्वेत पहिल्यांदा मुलाखत झाली, इंटरव्ह्यू झाला, मुलाखत म्हणजे वेगळी वाटण्याची शक्यता, इंटरव्ह्यू झाला, तेव्हापासूनचे सगळे अनेक प्रसंग त्यांनी वेगवेगळ्या लेखांमध्ये खूप छान टिपलेले आहेत. आता हे सगळं मीच सांगत बसण्यापेक्षा आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात. मी गणेश कुलकर्णींना विनंती करेन, कृपया आपण मंचावरती घ्यावं. आणि आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपला वाचक दूत श्रीधर खेडगीकर असणार आहे. दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करतो. डॉक्टर सुहासिनी शाह मॅडमना पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करतो या दोघांचाही सन्मान करण्यासाठी. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करून, गणेशजींचं स्वागत करून यापुढची सगळी सूत्रं मी श्रीधरच्या हाती सुपूर्द करतो. नमस्कार सगळ्यांचं. प्रिसिजन वाचन अभियानमध्ये आलेल्या सगळ्या वाचकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण रुळानुबंध या पुस्तकाचे लेखक गणेश मनोहर कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारणार आहे. मुलाखत हा शब्दापेक्षा गप्पा असा शब्द मला योग्य वाटेल, कारण दोन रेल्वे कर्मचारी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्यांचे गप्पांचे विषय थोडे वेगळे असतात. ते विचारतात, सिद्धेश्वर राईट टाईम गेली का रे, आणि ती मालगाडी इंटरचेंजला पोचली का वेळच्या वेळेला, हे जिव्हाळ्याचे विषय असतात त्यांच्या. आज आपल्याला चर्चा करायची आहे रुळानुबंध पुस्तकाबद्दल. त्यांनी कसं लेखन केलं वगैरे त्याच्याबद्दल. आजच्या 2 वृत्तपत्रांमध्ये रुळानुबंधवर लेख आलेले आहेत. एक आला आहे सकाळला नितीन वैद्य सरांचा आणि दुसरा आला आहे तरुण भारतला प्रल्हाद देशपांडेंचा. दोन्ही लेख वाचल्यावर एक कल्पना वाचकांना आली आहे की पुस्तकात काय असेल. नितीन वैद्य सरांनी पुस्तकाचं खूप छान वर्णन केलेलं आहे लेखामध्ये. हे पुस्तक म्हणजे गणेश कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आहे अशी त्यांनी शेवटची ओळ म्हणलेली आहे. आणि दुसरं लेखामध्ये सुद्धा त्याच प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या दोन्ही लेखातनं आणि आत्ता झालेल्या रसिका तुळजापूरकर आणि संदीप जाधव सर यांच्या अभिवाचनातनं पुस्तकाची थोडीशी ओळख आपल्या सगळ्यांना झाली आहे. अजून पुस्तकाची थोडीशी पुढची ओळख करण्यासाठी आपण गणेश मनोहर कुलकर्णी सरांशी गप्पा मारूयात. तर सर, हे पुस्तक मी 2-3दा वाचलं, मग चांगल्या स्पीडने वाचलं, पण एका पानावर मी थांबलो. मला समजलंच नाही म्हणजे काय करावं पुढं. म्हणजे रेल्वेच्या भाषेत जर बोलायला गेलं तर स्टॉप डेडची कॉशन ऑर्डर लागली मला. म्हणजे स्टॉप डेडची कॉशन ऑर्डर म्हणजे रेल्वे चालक म्हणजे लोको पायलट जेव्हा जातो आणि रस्त्यात काही फेल्युअर असेल तर त्याला ते स्टॉप डेडची कॉशन ऑर्डर असते. म्हणजे तिथं पूर्ण गाडी थांबवायची आणि मगच पुढं सरकायचं आहे.
आणि ते सगळं रूळ वगैरे ट्रॅक व्यवस्थित आहे का. तर ही अवस्था मला त्यांच्या पुस्तक वाचनात पहिल्या पानावरच आली, म्हणजे जवळपास ती आली. ईशावास्य उपनिषदातला एक श्लोक सरांनी घेतलेला आहे पुस्तकामध्ये. तर त्या श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा मी प्रयत्न केला, तर मला काही समजलंच नाही. मग त्यांनाही मेसेज केला मी सरांना की या श्लोकाचा अर्थ काय आहे. सर म्हणले मी उद्या सांगतो तुला. आणि मग मी माझ्या योग शिक्षिका आहे, म्हणजे सोलापुरातल्या सगळ्यांच्याच योग शिक्षिका स्नेहलताई पेंडसे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला की ईशावास्य उपनिषदातला एक श्लोक सरांनी पुस्तकात सुरुवातीलाच घेतला आहे, त्याचा अर्थ काय आहे. त्यांनी मला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, थोडंफार मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. माझा त्या श्लोकाच्या अर्थाच्या दिशेने प्रवास सुरू झाला, तो अजूनही चालू आहे. तर सरांना मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की पुस्तकामध्ये लोको पायलटनी जास्तीत जास्त काय वाचलं पाहिजे, तर कॉशन ऑर्डर वाचली पाहिजे खरं तर. पण तुम्ही ईशावास्य उपनिषद वाचलं आणि त्यातला श्लोक तुम्ही त्यात पुस्तकामध्ये अंतर्भूत केला, तर एकतर मला सगळ्या वाचकांनाच तुम्ही सांगावं अशी माझी विनंती आहे की तो श्लोक तुम्हाला पुस्तकात का घ्यावा वाटला आणि त्या श्लोकाचा अर्थ काय आहे. खरं नमस्कार. मी कोणाकोणाचे आभार मानू. नितीनसाठी खूप जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की त्यांनी मला हे खेचून आणलं आहे. त्याचं हे चुंबक आहे मोठं. आणि सोलापुरात माझं बऱ्याच वर्षापासून मी येतो जातो. माझं मूळ गाव सोलापूर, बाबा आमचे इथेच वाढले, लहानाचे मोठे झाले. मग मी मुंबईतच. आणि मग माझी आत्या काका वगैरे, आता ते त्यांची मुलं पण बाहेर गेलेत, आत्या वारली, बाबा वगैरे वारलेले आहेत. पण सोलापूरबद्दलचं एक असं वेगळं नातं आतमध्ये आहे. म्हणजे मी कालच्या त्या अक्षरधारा नाही, अक्षरनामा आहे वेब पोर्टल आहे, त्याच्यामध्ये तो लेख आला. ॲक्च्युली त्या मैत्रमध्ये येणार होता, पण मीच उशिरा दिल्यामुळे तो कदाचित नाही गेला, नाहीतर तो त्या अंकात आला असता. तर सोलापूरबद्दल मला काय वाटतं हा त्यांचा प्रश्न होणारच आहे, पण मला आत्ता ते अगोदर सांगून पुढे सरकावं असं वाटतं की वाजिद अली शाह जो शेवटचा लखनौचा नवाब होता आणि त्याला जेव्हा इंग्रज पकडायला आले आणि त्याला घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी जी शेवटची ठुमरी लिहिली ती बाबुल मोरा नहर छुटा जाय. तर तसं नहर छुटा जाय हे गाणं अनेकांनी गायलेलं आहे. अशोक चोप्रा नावाचे एक दिल्लीचे गृहस्थ आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा 25 जणांनी ते बाबुल मोरा नहर छुटा जाय ही ठुमरी गायलेली त्यांनी कलेक्ट केली आणि ती CD मी त्यांच्याकडून घेतली. आणि तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी त्यांना विचारलं की हे काय केलं, तर ते म्हणाले की मी हे शोधता जमवताना मी हेमंत कुमारांना विचारलं कि सबसे दर्दनाक किसने गाया है. तर हेमंतदा म्हणाले अरे नैहर तो सैगल की तो छोटी थी. तर माझं सोलापूरचं ते नातं आहे असं मला सांगायचं. क्या बात आहे. दिनेश जाधव आणि रसिका तुळजापूरकर कुठे आहेत बसलेत मला माहीत नाही, पण त्यांनी ज्या दमानं वाचलं आहे माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. म्हणजे मी स्वतःला शोधत राहिलो की हे मी लिहिलं आहे असं मला वाटत राहिलं. म्हणजे रारंगढांग जेव्हा प्रकाशित झाली प्रभाकर पेंढारकरांची आणि त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही ही कादंबरी कशी लिहिली, तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आणि ती गोष्ट मला लागू आहे असं मला वाटतं. की ते म्हणाले की कोल्हापूरचा राजाची अशी एक परंपरा होती की तो राजा अंबाबाईला साडी द्यायला जातो मिरवणुकीनं आणि राजा हत्तीच्या अंबारीत बसून निघाला आहे आणि तो निघाला आणि ती मिरवणूक चालली आणि अचानक एक दारू पिऊन माणूस दंगा घालतो, बोला हत्ती विकत घ्यायचा आहे. तर सगळे म्हणतात अरे हत्ती नाही, म्हणे हत्ती विकत घ्यायचा आहे. ते म्हणाले अरे हत्तीवर अंबारी आहे, बोला अंबारीसहित घेतो. ते बोले अंबारीत राजा आहे, बोला राजासहित विकत घेतो, मला विकत घ्यायचं आहे. तर मिरवणूक खोळंबल्यावरती राजा हैराण, बोला काय झालं, मग कोतवाल आला. ते म्हणा काय झालं, अहो असं तो म्हणतो हत्ती विकत घ्यायचा वगैरे. तर म्हणे तो बहुतेक नशेत आहे ना, मग त्याला घ्या कोतवालीत, उद्या माझ्यासमोर उतरले की सादर करा. दुसऱ्या दिवशी त्याला समोर आणलं जातं. तोपर्यंत राजाने चौकशी केलेली आहे की दिवसाकाठी 10-20 रुपये कमवणारा माणूस हत्ती विकत घ्यायचा, राजा विकत घ्यायच्या गोष्टी करतो आहे. तर त्याला विचारलं काय रे बाबा तू काल काय सांगत होता, हत्ती विकत घ्यायचा, राजा विकत घ्यायचा. तो म्हणाला कोण, तो मी नाही. तर ती माझी भावना होत राहिली की हे मी लिहिलेलंच नाही असं मला वाटत राहिलं की तो मी नाही हे लिहिणार आहे. एवढं मला दिनेश जाधव, काय आवाज लावला सर तुम्ही, क्या बात आहे. संदीप जाधव ग्रेट. आणि रसिका मॅडम छान वाचलं तुम्ही. तर श्लोकाकडे येऊया. तो श्लोक असा आहे की ज्याच्यामुळे ते खरं काही नसतं, खूप सोप्या गोष्टी असतात, पण काहीतरी करामत करायची म्हणून काय घेतलेलं नसतं.
म्हणजे मी असा माझे झाड लावण्याचं एक खूप असं वेगळं अंग आहे. मला खूप झाडं आवडतात आणि झाडांच्या नादानं मी वाढतो आणि झाडं लावतो. ती नुसती लावत नाही, आरंभशूर नाही, तर ती जपतो, ती वाढावी त्यासाठी प्रयत्न करतो. तर माझे एक मित्र आहेत आंबोळे म्हणून, त्यांनी नीरा नदीच्या किनारी 22 एकर जागा घेतलेली आहे आणि फक्त पुढच्या पिढीला जंगल द्यायचं आहे म्हणून. म्हणजे त्या किनाऱ्यावरती सगळे शेतकरी ऊस लावतात आणि ह्याला वेड्यात काढतात. तो म्हणतो नाही मला झाडं द्यायची आहेत. तर आम्ही अगदी केरळापासून कुठे कुठे जिथे मिळतील तिथून बिया आणतो, रोपं लावतो आणि ती झाडं लावतो. तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये हार्डनिंग टूल बनवतात की गोळीचं हार्डनिंग टेस्ट करण्याचं, हार्डनिंग टेस्टिंग. तर त्यांच्या फॅक्टरीत आता ते काम छोटं आणि झाडं खूप असं काहीतरी झालेलं आहे. तर एक दिवस गेलो तर त्यांच्या बगीच्यामध्ये, म्हणजे त्या एक पेरूचं झाड आहे आणि त्याच्यात सुंदर पेरू लागलेला होता. तर त्यांनी मला फिरताना असा हळूच, परत असं आम्ही ओरबाडून तोडत नाही बरं का, त्यांनी छानपैकी कटर आणला आणि त्याने असं कट केला आणि माझ्या हातात दिला. असा पेरू छान पिकलेला, त्याचा असा घमघमाट. म्हटलं मस्त आता खातो. भले थांब रे, किती घाई करतोस, त्या फळाला पण यातना होतात रे. ते फळ जरा 2 दिवस टेबलवर राहू दे, त्या फळाला आता भूमिका तयार करू दे की आता हे मला खाणार आहेत, मग खा. आणि ते म्हणाले तेन त्यक्तेन भुंजिताहा, असं त्याने सांगितलं. तर त्याच्यापासून ते ईशवापासूनच्यात सगळं डोक्यात बसायला लागलं. अरे म्हटलं हे वाचायला पाहिजे आपण, की निसर्गाचा उपभोग घेताना पण आपण सम्यकपणे घ्यायला पाहिजे. आपण टाळू नाही शकत काही गोष्टी. आपण आता AC मध्ये बसलो आहे, पण तरीसुद्धा त्याचा एक संयम आपल्यात असायला हवा. तर या अर्थानं मला एक श्लोक वेगळा मिळाला की ये अविद्याम उपासते ते अंधम तमहा प्रविशंती तेऊ विद्यायामृता ते तमहा भूया तमहा इव प्रविशंती. हे खूप कठीण म्हटलं तरी फार कठीण नाही, की जो अविद्येची उपासना करतो, जो वाचत नाही, तो जंगलीसारखा राहतो, त्याच्यासमोर मोठा अंधार असतो. आणि जे तुमच्या आमच्यासारखे वाचत राहतो त्यांच्यासमोर अधिक मोठा अंधार असतो, कारण ती पोकळी वाढत जाते, हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. आणि माझा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी स्वानंद बेदरकर हा शब्दमल्हारचा प्रकाशक, तो सांगत होता की सगळेजण ह्या श्लोकावरच बोलत होते. तर किशोरीताई आंबोणकरांची मुलाखत घ्यायला तो 4 वर्ष तडफडत होता आणि त्याला मुलाखतीची संधीच मिळत नव्हती. केशव परांजपे, जे किशोरीताईंचे खूप जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध होते, ते प्रोफेसर स्वानंदचे मित्र झाले आणि त्यांनी सांगितलं की मी तुझी व्यवस्था करतो. आणि त्या एका बैठकीत ठरलं की किशोरीताई मुलाखतीला हो म्हणाल्यात. हा नाशिकहून गेला, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, बेल वाजवली, ताईंनी दरवाजा उघडला. कोण? हा म्हणाला स्वानंद. ये बस. पाणी दिलं. मुलाखत घ्यायची आहे? हो म्हणाला. प्रश्न आणलेस? हो. बस. किती प्रश्न आहेत? 16. वाचून दाखव. मी 16 प्रश्न वाचून दाखवले. केशव परांजपे बाजूला बसलेले आहेत. बोले बघ 4:15 झालेत, मी आता बोलायला सुरुवात करणार आहे, मध्ये बोलायचं नाही, मी बोलणार, तू ऐक, तुझ्या प्रश्नाची उत्तरं तू शोध, तू लिही. 5:15 क्लासला मुली येतील, तू बोलायचं नाही, डिस्टर्ब करायचं नाही, मी बोलते. आणि ताईंचा धबधबा सुरू झाला बोलण्याचा. गाणं सरस्वती, त्या कोणाला ऐकणार आहेत? आणि त्या इतकं त्यांचं बोलणं सुरू झालं, त्या मुली येऊन बसल्या, पण ताईंना थांबवणार कोण, थांबवणार कोण? शांतपणे चालू आहे त्यांचं, फ्लो चालू आहे बोलण्याचा. अंधार झाला आणि केशव परांजपे हळूच उठले दिवा लावायला. केशव काय करतोयस? ताई उजेड करतोय. बस, उजेडाच्या गोष्टी अंधारात बसून करायच्या असतात. हे उजेडाकडे जाणारं पुस्तक आहे, असं ह्या सगळ्यांचा अर्थ काढला जातो. क्या बात आहे. अंधारातून एक टनेल असतो आणि त्या टनेलच्या दिशेनं जे जात असतो, तर अंधारातून उजेडाकडे जाणारं हे पुस्तक आहे, असा क्या बात त्याचा अर्थ आहे. आणि सर, दुसरा प्रश्न असा विचारावासा वाटतो की पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. म्हणजे हे असं संपत नाही आहे पुस्तकाचं मुखपृष्ठ. तुम्ही जेव्हा असं बघताल तेव्हा ते दिसेल, म्हणजे ते पूर्ण चित्र तेव्हा तयार होतं. आणि आता उत्तरात सर सांगतीलच हे कुणी चित्र काढलं आहे. आणि आतले चित्र श्रीराम हसबनीस यांचे आहेत आणि वरचं चित्र विजय बिस्वाल यांचं आहे. आणि या चित्रात इंजिन रेल्वे दिसते आहे, प्लॅटफॉर्म दिसते आहे, थोडंसं पावसाळी वातावरण दिसतं आहे, इंदिरा गांधी दिसत आहेत त्याच्या पुस्तकात. म्हणजे इंदिरा गांधी बहुतेक चित्रकाराला या देशाच्या प्रगतीचं प्रतीक म्हणून घ्यायचं असेल असं मला वाटतं आहे. आणि एका भागात एक जोडपं दिसतं आहे तरुण इंदिरा गांधींच्या मागं, आणि या बाजूला एक वयस्कर जोडपं दिसतं आहे. म्हणजे तरुण जोडपं इकडे येताना दिसतं आहे आणि वयस्कर जोडपं जाताना दिसतं आहे. तर
आयुष्याचा जिंदगी का सफर जे म्हणतो, तर या चित्रात त्या चित्रकाराला सांगायचं आहे का काय असं मला वाटतं आहे. कारण इकडं तरुण जोडपं दिसतं आहे, इकडं वयस्कर जोडपं दिसतं आहे. सरांच्या पुस्तकात बऱ्याच कवितांचा, बऱ्याच शेर त्यांच्या लेखामध्ये उल्लेख असतो. तर हे वयस्क जोडपं बघून मला एक शेर सुचला, तुमची परवानगी असेल तर. हां, इर्शाद. तर वयस्कर जोडप्याला बघून मला वाटते की उम्र भर का पसीना उसकी गोद में सूख जाएगा. क्या बात है, क्या उम्र भर का पसीना उसकी गोद में सूख जाएगा. हम सफ़र क्या है ये बुढ़ापे में समझ आएगा. क्या बात है. तर या पूर्ण चित्राची म्हणजे हे मुखपृष्ठाची कहाणी तुम्ही आमच्या सगळ्या वाचकांना सांगावी असं मला वाटतं. ॲक्च्युली जेव्हा पुस्तक करायचं ठरलं तेव्हा पुस्तक करावं असं डोक्यात काय नव्हतंच. त्यासाठी काय लिहित नव्हतोच. अंतर्नादमध्ये लेख येत होते आणि स्वानंद बेदरकरनी जेव्हा ठरवलं की याचं पुस्तक करूया, तेव्हा त्यांनी ते सगळं बाळ श्रीराम हसबनीस नावाचे एक मोठे ॲबस्ट्रॅक्टमधले आर्टिस्ट आहेत, ते पुण्यात राहतात, आणि त्यांच्याकडे ते दिलं. आणि त्यांनी मला फोन केला, बोले अरे मला एवढं आवडलं आहे ते की तुझं समाधान होस्तोवर मी चित्र काढेन असं म्हणाले. आणि ते चित्र काढत राहिले. आता ते ॲबस्ट्रॅक्टवाल्यांचं स्टाईल वेगळी असते. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे त्यांचं निर्गुण निराकाराकडे जाणारं अशी चित्र त्यांचं. पण त्यांनी मुखपृष्ठ जे काढलं ना, त्यात थोडासा असा हॉलोकॉस्टचा सारा संदर्भ मला असा तो उदासवाणा वाटत होता. आणि माझं म्हणणं की एवढं काही उदास नाही आहे पुस्तकामध्ये थोडंसं जीवनाची दृष्टी पण आहे. म्हणजे मी जेव्हा अंतर्नादमध्ये लेख लिहितो तेव्हा अंतर्नादमध्ये मधुकर धर्मापुरीकरांनी एक माझ्या लेखावरती एक कार्टून पाठवलं होतं की इंग्लंडमधला कुठला तरी ड्रायव्हर इंजिन घेऊन चाललेला आहे आणि समोर 2 रूट येत आहेत आणि 2 मार्ग येतात आणि एका मार्गावर एक छोटंसं झाड उमललं आहे आणि तो मार्ग बदलून जातो आहे, तर तो तू आहेस असं त्यांनी मला ते लिहून त्या अंतर्नादमध्ये त्यांनी लिहिलं होतं. तर माझ्या डोक्यात ते होतं की म्हटलं तो जिवंतपणा कुठेतरी दिसायला हवा, आपल्या मुखपृष्ठातनं जाणवायला पाहिजे ना. तर आम्ही त्याला थोडीशी रंगबिंग द्यायला लागल्यावरती हसबनीस, शेवटी कलाकार असतो, बोला ठीक आहे तू चांगलं केलं आहेस पण माझं नाव नको लावूस असंच त्याने स्पष्ट सांगितल्यावरती उमाताई ज्या माझ्या ह्या सगळ्या प्रक्रियेच्या पाठीशी अदृश्यपणे आहेत, त्या उमाताईंनी, मी रात्री 2-2:30 वाजता गप्पा मारत होतो, उमाताई आणि माझा मुलगा स्वप्नील, आम्ही गप्पा मारत होतो. ताईंना म्हणालो ताई असं असं ते म्हणालेत. तर ताईंनी सांगितलं अरे ते नाही नाव टाक म्हणतात म्हणजे तुला दुसरा पर्याय देत आहेत ना, दुसरा पर्याय निवड की. मग मी ही चित्र शोधायला लागलो आणि मला तो चित्रकार माहीतच होता. बिजानंद बिस्वाल नावाचा हा ओरिसाचा चित्रकार आहे. हे नागपूरला राहतात. हे स्वतः रेल्वेमध्ये TC होते, यांचे वडील रेल्वेत होते आणि नागपूरच्या त्या सगळ्या रेल्वेमध्ये त्यांनी काम केलं. आणि आता गेली 4 वर्षे ते व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन फक्त वॉटर कलरमध्ये हा माणूस पेंटिंग करतो. आणि मोदी साहेबांच्या मन की बातमध्ये पण त्यांनी खूप छान त्यांचा कौतुकाचा उल्लेख केलेला आहे. तर मी ह्यांना रात्री 3:30 वाजता निरोप टाकला की मला असं पेंटिंग हवं आहे तुमचं. आणि मी सकाळी कामावर निघून गेलो. सकाळी 11:30च्या आसपास मला तरडे म्हणून एक उमाताईंचे आणि ते चांगले मित्र आहेत. तरडे पण स्वतः खूप, आत्ता दीपावलीला ज्यांचं मुखपृष्ठ आहे सुचिता तरडे, त्यांचे मिस्टर, म्हणजे ते पण दोघं आर्टिस्टच आहेत. तर त्यांचा मला फोन आला, गणेश तुझं काम झालं का? तर मला वाटलं की पुस्तकाच्या संदर्भात असेल. म्हटलं होतं आहे. नंतर मला स्ट्राईक झालं चित्राच्या संदर्भात विचारतात आणि चित्र काय अजून आलेलं नाही आपल्या हातात. तोपर्यंत बिजानंद बिस्वालांचा मेसेज आला, ओके ऑल द बेस्ट. आता त्या ऑल द बेस्टनी माझं काम होत नव्हतं. मी म्हटलं असं काहीतरी गडबड होते. मी त्यांना फोन फिरवला, म्हटलं असं बोला दे दिया ना. म्हटलं मला कळलं नाही. तर ह्या चित्रांच्या ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असतो टिकली लगाव. आप टिकली लगाव मी दे देता हूँ. म्हणजे प्रदर्शनामध्ये ज्याला टिकली लागलेली आहे ते चित्र विकलं गेलेलं असतं, असा एक कन्सेप्ट आहे. तो बोला आप टिकली लगाव आपको मैं भेजता हूँ, कौन सा मागता भेजो. मग त्याला मी 3 चित्र काढून पाठवली. त्यांनी ते तिन्हीचे फोटो पाठवले आणि संध्याकाळी आमच्या प्रकाशकानं मला ते मुखपृष्ठ असं दिलं. अरे बोलला अरे पण ब्लर्ब उमाताईंचा ब्लर्ब आहे ना तो जातो आहे कारण जागाच नाही राहते, कारण पेंटिंग डिस्टर्ब नाही करायचा असा कन्सेप्ट होताच. मग ते पेंटिंग पूर्ण छापलं. मग उमाताई बोलले अरे नको घेऊ ना काय अडलं आहे. म्हटलं नाही. मग उमाताईंचा ब्लर्ब आहे म्हणून ते उमाताईंचा ब्लर्ब पहिल्या पानावर आला. जी इंग्रजी पुस्तकांची साधारणपणे अशीच पद्धत असते की पहिल्या पानावर तो येतो आणि त्याच्यापुढे पुस्तकात शिरायला मिळतं. आणि इंदिरा गांधी वगैरे मला जरी जाणवलं असेल तरी ते असं त्याच्या डोक्यात पण नसेल. एवढा विचार तुम्ही जेवढा चित्राचा करता कदाचित चित्रकाराने पण तेवढा विचार केला नसावा. चित्रकार त्याची वॉटर कलरमधली पेंटिंग्स तुम्ही बघा नेटवर जाऊन, भन्नाट करतो तो. आणि म्हणजे त्याचं नागपूरचं एक पेंटिंग आहे आणि असा पाऊस हात लावला की आपल्या
हात ओला होईल की काय, इतका त्या जिवंतपणा त्या चित्रामध्ये आहे. तर अशी त्याची पेंटिंग्स येतं. त्यांनी मला ते दिलं आणि त्या मुखपृष्ठाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. मगाशी म्हणालो, मनोज कुलकर्णी इथे बसलेत माझे खास मित्र, आणि की इंदिरा गांधी म्हटल्यावरती मला सोलापूरची आठवण काय आहे की इंदिरा गांधी, माझं आजोळ विजापूर, माझं जन्म विजापूरचा आहे, आई माझी विजापूरची होती आणि बाबा आणि आम्ही ते विजापूरून आलो त्या छोट्या गाडीने आणि संध्याकाळची वेळ, आणि त्या दिवशी इंदिरा गांधी वारलेली होती 31 ऑक्टोबर 1984. आणि आम्ही तिथून बाबा खांद्यावर बॅग घेऊन त्या विकासनगरपर्यंत चालत आल्याची एक आठवण अशी बारीकशी होती. आता इंदिरा गांधीचा थोडासा मुद्दा आपण पुढे सरकू की म्हणजे वाचनातनं कसं उलगडत जातं मानसी, मी तुला सांगेन की खूप काहीतरी सापडत राहतं आपल्याला. की इंदिरा गांधी ज्यावेळी वारल्या त्यावेळी दिल्लीतनं अशोक जैन रिपोर्टिंग करत होते आणि ते कोण आलं आहे कोण गेलं आहे सगळं सांगत होते. आणि गोविंदराव तळवलकर संपादक महाराष्ट्र टाइम्सचे, ते म्हणत होते अरे ते सगळं सोड, इंदिरा गांधीचं फ्युनरल जेव्हा निघालं त्यावेळी कोणाची धून वाजत होती ती जरा सांगशील का मला. अशोक जैन म्हणतो अरे कोणाला माहिती आहे हे सगळं, म्हणे तुला शोधायला लागेल, तू शोध. मग अशोक जैननी तो सगळा शोध, आणि मिल्ट्रीचं बँड वाचतो आहे तर मिल्ट्रीचं कुठलीही गोष्ट इतकी सोप्यापणे मिळत नाही. मग ते काही लेयर्स क्रॉस केल्यावर त्याला संध्याकाळी ते सापडलं, हँडेलची धून होती ती. आता अशोक जैन असं लिहितात की हँडेल म्हणजे मला हँडल वाटलं, हँडेल कोण, पण खूप वर्षांनी मी जेव्हा जर्मनीत गेलो तेव्हा हँडेलचा बाहेर एक पुतळा आहे एका म्युझियमच्या बाहेर, आणि हँडेलची वॉटर म्युझिक ही जबरदस्त फेमस हे अल्बम आहे त्याचा. व्हायोलिनवर त्यांनी पाण्याचा थेंब पाण्यात पडल्यावर कसा आवाज येतो आणि पाऊस पडला की कसा आवाज येतो हा सगळा व्हायोलिनवर त्यांनी चमत्कार केलेला आहे. तो हँडेल, त्या हँडेलची धून इंदिरा गांधींच्या फ्युनरलच्या वेळी वाजत होती ही नोंद फक्त महाराष्ट्र टाइम्समध्ये होती दुसऱ्या दिवशीच्या. हा व्यासंगीपणा आपल्याकडे असायला हवा. सगळ्या लोको पायलट ड्युटी संपली की रनिंग रूमला जातात सगळेजण, विश्रांतीचं त्यांचं ते ठिकाण असतं. तर सरांचे एक मित्र होते, त्यांना गमतीने म्हणले की सभी लोग एक कोना ढूंढते हैं सोने के लिए, सभी लोग एक कोना ढूंढते हैं सोने के लिए, तुम एक कोना ढूंढते हो पढ़ने के लिए. तर तुमच्या या व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्हाला तुमच्या वाचनाची आवड कशी जोपासली तुम्ही? कारण पुस्तकात अफाट संदर्भ येत आहेत बऱ्याच लेखकांचं, इवन म्हणजे इंग्रजी साहित्याचा पण बऱ्याच वेळा संदर्भ येतो आहे. तर तुमच्या या व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्ही तुमची वाचनाची आवड कशी जोपासलीत? खरं आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतातच ना. तर ते पुस्तकं पहिल्यापासूनच घरात बाबांचं थोडंसं वाचन होतं. महाराष्ट्र टाइम्सवरती पोचले गेलो आम्ही, म्हणजे गोविंदराव तळवलकरांच्या महाराष्ट्र टाइम्सवर आमचा पिंड पोचलेला आहे. आणि वाचन कसं असावं ना त्या लेवलला जायला पाहिजे. म्हणजे मी आणि आमचा चंद्रशेखर सानेकर गझलकार मित्र माझा की नाही म्हणतो की मीच होतो आंधळा की जन्म अंधारात होता, पेटलो नव्हतो तरीही धूर का रक्तात होता, 4 ओळी नीच झाला काळजाचा शांत टाहो, धीर कवितेने दिला की गारवा शब्दात होता. क्या बात. तर तो शोध चालूच असतो आणि सापडत नाही की म्हणजे गर्दीत आहे आपण की अन म्हणावे सोबती तर जर म्हणावे एकटा तर सोबती आहेत लाखो, अन पाहावे तर स्वतःचा हातही हातात नाही. तर अशा परिस्थितीत जेव्हा जात असतो आपण ना, मग तेव्हा आपल्याला पुस्तकच सोबत करतात हे जाणवतं कुठल्या तरी क्षणी. आणि मग पुस्तकाची दुनिया एक वेगळी असते. मग झोपणं म्हणजेच रेस्ट होणं हा माझ्या डोक्यातच कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे आजही आमची सखी म्हणते की अरे किती कमी झोपतोस रे, पण मी फ्रेश आहे ना, तू झोपण्याचं मला कशाला त्याच्याशी हे करते. म्हणजे शरीराला जेवढी लागते तेवढी झोप घ्यायची तेवढी घ्यायची, आणि त्याच्यानंतर मग खूप टाईम मॅनेजमेंट आहे माझ्याकडे. मला असं नेहमी वाटतं की म्हणजे बहिणाबाईंची सून जाम खजाग होते आणि ती नेहमी म्हणायची काय नुसत्या बायकांबरोबर तुम्ही गप्पा मारता, माझ्यासाठी जरा चकल्या करंज्या करून आणा. ती म्हणायची अगं आमच्या बायकांना वेळ असताना तर आम्ही चिंचेच्या पानांची पत्रावळ केली असती. तर ते टाईम मॅनेजमेंट मी जपतो असं मला वाटतं की कुठेही बसून मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा माझ्या हातात पुस्तक असतं. की म्हणजे घरी जेव्हा मी खूप दमून थकून येतो आणि मी चिडचिड करायला लागलो की
सखी म्हणते अरे आज काय वाचायला मिळालं नाही वाटतं. क्या बात आहे. गाडी कशी आली काय आली ते जाऊ देत, तुला वाचायला मिळालेलं नाही. म्हणजे पुस्तक दिलीप चित्रेंचं आम्ही सुरुवातीला एक काव्यरसिक मंडळात कल्याणला कार्यक्रम केला होता आणि चित्रेंनी आम्हाला काही सांगितलं होतं त्यावेळी की ही पुस्तकं तुम्हाला वाचायला हवीत. जर तुम्हाला साहित्यात म्हणजे ते दोस्तोवस्की असेल, दासबोध असेल, तुकाराम असेल, ह्या सगळ्यांना तुम्हाला ओलांडावं लागतं. ते तुमचं ओलांडण्याचं वय तुमच्या कुठल्या वयात येतं ते तुमच्या मॅच्युरिटीवर अवलंबून असतं. की खूप लहानपणी जेव्हा पेपरची लाईन टाकायचो, ब्राह्मण हा एक तर दरिद्री ब्राह्मण अशीच गोष्टीची सुरुवात असते हो. त्यामुळे तो अभावाच्या काळात आपण सगळेच त्यातनं बाहेर आलेलो असतो. आजची दुसरी पिढी आपली थोडीशी अशी वेगळ्या तऱ्हेनं जगते, पण त्या काळात ते काही नव्हतंच ना. मग पेपरची लाईन टाकणं, मग लायब्ररी चालवणं, ह्या दिवाळी अंकांच्या लायब्ररी, त्यामुळे ते पुस्तकांचे गठ्ठे बांधणं. म्हणजे एका लायब्ररीत तर मी काम करायचो, त्या लायब्ररीचा मला पगार मिळालेला आठवत नाही आहे, पण ती पुस्तकं लावायला शिकलो मी, पुस्तकं बांधायला शिकलो, त्यांचं बाइंडिंग शिकलो, पुस्तकात राहायला शिकलो. आणि सकाळ सकाळी एक ग्रस्त येऊन उभे राहायचे आणि ते असं रजिस्टर चेक करायचे पुस्तकं कुठली गेलीत वगैरे. तर मला कळायचं नाही बरीच वर्ष हा माणूस येतो आहे, बघतो आहे कोण येतो आहे. आणि ते म्हणायचे की अरुण हरकाऱ्यांची पुस्तकं गेलीत का, कोणी घेतले का, असं विचारायचे ते. आणि बऱ्याच वर्षानंतर मी विचारलं हे कोण, बोले तेच अरुण हरकारे आहेत. ते रोज येऊन बघायचे की आपली पुस्तकं कोणी वाचायला नेतं आहे का नाही. क्या बात आहे. तर हे पण कुमठा, जे आनंद कुमठा, जे पॉप्युलरमधले जे काम ज्यांनी केले भटकळांचे जावई, तर ते म्हणायचे त्यांच्याकडे एक माणूस यायचा, तो विचारायचा अहो उगवतीचे रंग पुस्तक आलं आहे का. ते म्हणाले नाही हो उद्या या. मग हा माणूस उद्या परत जायचा. त्यामुळे उगवतीचं रंग आलं आहे का, ते म्हणाले नाही हो उद्या या. तर एक दिवस त्यांच्याजवळ एक जण होता बरोबर, 8 दिवसांनी त्याला बोलवलं. ते म्हणाले बघ हा आला आता हेच विचारेल. म्हणाले उगवतीचा रंग आला आहे का, तुला नाही हो. ते बोले थांबा हो तुमचंच पुस्तक आहे. हो होय हो, अजून प्रकाशकांनी मार्केटमध्ये टाकलं नाही वाटतं. आमचे एक शुक्राचार्य गायकवाड नावाचे कविमित्र होते, म्हणजे ते कॉलेजला प्रोफेसर होते आणि खूप त्यांचं निंबार नावाचा कविता संग्रह होता. आणि निंबार ह्याचा अर्थ कडक ऊन, तो तिथला विदर्भातला असा शब्द आहे. तर ते पुस्तक आम्ही असे रद्दी कुठली शोधत जाणं, ते सगळं कामच असतं ना आपलं. जेव्हा वाचन सुचतं तेव्हा तुम्हाला रद्दी अंगावर घ्यावीच लागते, त्याशिवाय तुम्ही पुढे सरकत नाही. तर ती रद्दीचं दुकानं ढूंढता आम्ही असे ढुंढाळत होतो आणि त्यात ह्यांचाच काव्यसंग्रह सापडला. तर ह्यांनी असा उचलला, बोले कितने का. तो बिचारा रद्दी लावणारा लक्षात बोला 20 रुपया. बोला अरे माझंच आहे, फोकट लेके जाओ असं म्हणाला. त्यांच्या डोळ्यात बुद्धाची करुणा दाटल्याचा मला समजला की अरे बापरे. विद्याधर गोखले जेव्हा ठाण्याला निघायचे ना घरातनं कोणाला सोडायला त्यांच्या घरी आले की, तर समोर एक रद्दीवाला असायचा. आणि रद्दीवाल्याला सांगायचे बघा काय तुझ्याकडे दुर्मिळ आलं की मला द्यायचंच. तुला हो, पण मला खूप दिवसाचं एक मनात तुम्हाला सांगावं असं वाटते. ते म्हणे काय सांग ना. तुमची पण पुस्तकं येतात. बोले ती पण द्यायचा मला. तर वाचनाचा आणि सतीश काळसेकर मला आवडतात. म्हणजे सतीश काळसेकरांनी एकदा म्हटले होते की पुस्तकं म्हणजे माझ्या बॅगेत बरंच काही असतं, पाणी असतं, जेवण असतं, तहान लाडू, भूक लाडू, पण त्याच्यामध्ये एक पुस्तक असतं. म्हणजे मगाशी उल्लेख केला जसा एखादा दिवाळी अंक असेल, एखादं पुस्तक नवीन काय आलेलं असतं. ते माझ्या सोसायटीमध्ये माझ्या घरात पोस्टमनच फक्त माझ्या घरात येतो, बाकी कोणाकडे. आजकाल तर 3 पेपर माझ्याकडे रोजचे येतात, लोकसत्ता, महाराष्ट्र आणि हिंदू. आणि मासिकं सगळ्यांची लायब्ररी आहे, म्हणजे ती मेंबरशिपच आहे. अगदी हिंदी मराठी अशी मासिकं माझ्याकडे सातत्यानं येत राहतात. त्यामुळे सतत मला ते वेगानं वाचत राहावं लागतं, कारण ते मागे पडत राहतो की काय आपण असं वाटत राहतं. आणि ते खूप लांब आहे हो. मी अशी माणसं बघितलीत की कसलं प्रचंड वाचत आहेत. आणि मग ह्या प्रवासात एकदा नितीन वैद्यांच्या जेव्हा घरी आलो आणि त्यांच्याकडची ती पुस्तकांची कपाटं, स्वप्न असतो आपल्या घरात पण अशी पुस्तकाची कपाटं हवे. आणि त्याच्यावर आमच्या डोंबिवलीचे मोठे कवी धामणसकरांच्या अशा कविता आणि त्याची ती लय, अरे बापरे. म्हटलं आपल्याला कधी जमेल. तर आता मला 2 कपाटं बाईंना करून दिलेले आहेत आणि दोन्ही ओसंडून वाहतात. पुस्तकाचं जग असंच असतो. पुस्तकं वाचताच आम्हाला असं वाटतं की म्हणजे विवेकानंद जेव्हा धम्म परिषदेला जेव्हा परदेशात गेले होते न्यूयॉर्कला, आणि तेव्हा एके ठिकाणी बाहेर ते ध्यानाला असे बसले होते, बाहेर भुरभुरू बर्फ पडतो आहे. तर आतल्या बाईला जाणवलं की हा कोणतरी मोठा माणूस आहे. त्यांनी त्यांना आत घेतलं, बोले आत बसा ना. मग ते त्यांच्यासमोर एक बाड होतं मोठं पुस्तकाचं, ते असं बघायचे आणि सोडायचे, बघायचे आणि सोडायचे. तर ती बाई किचन, त्यांचं ओपन किचन असतं फॉरेनमध्ये, तर ती बघत होती त्यांना. ती म्हणाली तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊन जा वाचायला. ते बोलले नाही हो, मला समजलं ह्याच्यात काय ते. असं आपल्याला जमायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. कधीतरी जमेल की असं पुस्तक हातात धरलं की जाणवलं पाहिजे
की म्हणजे धनंजय कीरांचा असा किस्सा आहे. धनंजय कीर मी तू मगाशी म्हणालीस ना मानसी की असोशी असते ना, ती पुस्तकं समोर येत जातात. म्हणजे मी लेख लिहायला लागलो की माझ्या डोक्यात काय विषय नसतो, मी काय बहुप्रसवा लेखक नाही आहे. मूड आला, वेळ जमली आणि ते लिहायला लागल्यावरती मग ते विषय समोर येत जातात, ती पुस्तकं येत जातात, त्यातले संदर्भ कळत जातात, आकलन होत जातं. अरे हे आपल्याला कळलं होतं. म्हणजे मी परवा मेपू रेगेनचे जेव्हा लेख वाचले आणि मी सांगत होतो की भारतीय तत्त्वज्ञान वगैरे, तेव्हा मला एक म्हणाला, अरे मी अजून वाचलं नाही रे हे, कारण ते समजायला पण ती एक समज पण तयार व्हायला लागते ना. तर धनंजय कीर एका संदर्भासाठी अडकले होते आणि त्यांच्या घरात एक चिमणी यायची आणि एक पुस्तक पाडून जायची आणि ते हाकलून द्यायचे चिमणीला आणि पुस्तक ठेवायचे परत. असं बऱ्याचदा झाल्यावर त्यांनी ते पुस्तक उघडून बघितलं तर त्याचं जे पान होतं ते त्यांना हवा तो संदर्भ होता. हे चमत्कार नाही, हे लिहिलं आहे कीरांनी की आपले नरेंद्र चपळगावकर मोठे वकील, त्यांचे वडील एवढे हुशार होते की त्यांना जेव्हा विचारायचे की कुठलं आत्ताचा अंगावर शहारा आला माझ्या, तर ते सांगायचं ह्या पुस्तकातल्या 56व्या पानावरती 4था पॅरा तो आहे असं सांगायचे. ते एवढं वाचन होतं त्यांचं. तर अशी माणसं मी बघितली तर माझ्या वाचनाच्या मी काय गप्पा मारायच्या हो लोकांसमोर. नक्कीच सर, तुमचं वाचन अफाट आहे खरं नाही हो, तर. आणि नितीनजी वैद्य सरांचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, खरं तर ते मी पुढच्या ह्याच्यात घेणार होतो पण आता मला ते राहत नाही आहे. याच मंचावर अरुणाताई ढेरे आल्या होत्या. मग त्यांनी मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या घरी म्हणजे भिंतीपासून म्हणजे जमिनीपासून ते छतापर्यंत कपाटं, म्हणजे भिंतीचा रंग कुठला आहे तो अजिबात दिसत नाही. तर मी म्हणलं ही काय कन्सेप्ट आहे, म्हणजे माझ्या बघण्यात तर कधी आलं नव्हतं. पण प्रिसिजन वाचन अभियानाच्या निमित्ताने नितीनजी वैद्य सरांच्या घरी मी 2दा गेलो, तर त्यांच्या घरी मला तशी कपाटं बघायला मिळाली. तुम्ही अरुणा ढेरेंचा उल्लेख केला सांगतो. जेव्हा मुळामुठेला पहिल्यांदा पूर आला आणि त्या पुरामध्ये रामचंद्र म्हणजे त्यांच्या बाबांनी ते सांगते, अरुणा सांगते, आम्हाला नाही उचललं, पुस्तकांना उचललं. ते पुस्तक उचलून वरती नेत होते, आम्ही आपले रांगतोय तिकडेच पाण्यात. नंतर बघू म्हणाले, पुस्तकं वाचली पाहिजेत. अहो खूप आहे हो, लोकांच्याकडे प्रचंड वाचन आहे, प्रचंड अभ्यास आहे आणि आपण किस झाडकी पत्ती म्हणजे आम्ही काहीच वाचत नाही. आणि खूप लांबचा प्रवास आहे हो, खूप लांबचा प्रवास आहे. आणि मंजिल उसी को मिलती है जिनके सपनों में जान होती है. क्या बात आहे, क्या बात. तो पंखों से उडान नाही होती, हौसलों से उडान होते असं म्हणतात. तर तसं हौसला घेऊन आहे की मला असं वाटत होतं की जगाचं सगळं ज्ञान काय मला येणार नाही. आयुष्यात एक अमेरिकेत असा सर्वे झाला की आयुष्यात एक माणूस म्हणजे त्याचं वाचनाचं एज जे पकडलं त्यांनी 14 वर्ष आणि त्याच्यानंतर एक 70पर्यंत धरलं तर 5000 पुस्तकं नीट वाचू शकतो असा त्याचा सर्वे आहे. 5000 पुस्तकं हा माणूस वर्षाला 100 वाचतो आणि ठरवून वाचतो माणूस हा. ह्याच्यासाठी जोरदार टाळ्याच व्हायला पाहिजेत. नितीन वैद्य आहे म्हणूनच सोलापूरला भूषण आहे आज. आणि त्याचं वाचन आणि परत त्याचं आकलन, त्याचं समज आणि ते समजावून सांगण्याची हातोटी भन्नाट आहे. ते भन्नाट काम आहे त्यांचं. म्हणजे आम्ही त्यांच्या पासंगालाही पुरत नाही. म्हणजे माझ्या वाचनाचा अहंकार बाळगावा असं काही नाही. नितीनजी वैद्य सरांच्या घरी मला 2दा जायचा प्रसंग आला. मग ते अरुणाताई ढेरेंच्या घराची कपाटाची मला आठवण आली. कारण तसंच्या तसं कपाट आणि एक रूमच दिलेली आहे सरांची, त्यात फक्त पुस्तकं आणि त्यांना बसण्यासाठी एक दिलेलं आहे. वहिनी मला म्हणल्या की पुस्तक वाचत बसतात नितीनजी, मी फक्त झाडण्यापुरतं त्या खोलीत जाते म्हणे. एवढं. आणि त्यांच्या खिडकीच्या काचेवर कविता लिहिलेली आहे सरांच्या घरात. मी ते बघितलं. जर कोणाला घरी जायच्या त्यांचा प्रसंग आला तर जरूर जावं. म्हणजे पुस्तकांची कपाटं काय असतात ते बघायला मिळतील तुम्हाला नक्कीच. आणि मुंबईत असल्यामुळे ना पुस्तक म्हणजे आता तर पुस्तकाची म्हणजे रद्दीत पण मिळत नाही तो आजकाल. कारण अख्खं संस्कृतचं क्लासिक सगळं जर्मनमध्ये गेलेलं आहे आपलं, तुम्हाला माहीतच नाही आहे. रद्दीतनं उचललं आहे सगळ्या फॉरेनर्सने. रद्दीच्या म्हणजे आमचे जे रेग्युलर दुकानं आहेत ठरलेली जिथे जिथे आम्ही फिरतो, तिथला आमचा एक महावीर नावाचा माणूस सांगतो की आता जे जुने पारशी लोक आहेत त्यांच्या लायब्ररीवर आम्ही डोळा ठेवून आहोत. कारण ते मेल्यावरती त्या लायब्ररीज सगळ्या रस्त्यावर येतात आणि ती सगळी पुस्तकं परदेशात जातात. कारण आमच्याकडे आता वाचणारा म्हणजे परवा ग्रंथसखाच्या श्याम जोशींनी लिहिलं आहे, अक्षरधारामध्येच लिहिलं आहे, काय महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलं आहे की वाचनाची तहानच लागत नाही आम्हाला. मी जो काय ना तो वाचनामुळेच आहे. जो काय माझ्याकडचा जो काय एक ड्रायव्हर सगळेच असतात तो भरपूर 700 ड्रायव्हर माझ्या वेस्टर्न रेल्वेमध्ये आहेत, त्यात मी एक आहे. माझं वेगळेपण मी इकडे आहे ना ते माझ्या वाचनामुळे. क्या बात आहे. नाही तर मी इकडे नसतोच ना. माझं वाचन मला स्वतःलाच खुदी को कर इतना बुलंद की हर तहरीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. क्या स्वतःला तराशणं आहे की एक बस तूही नाही खफा हो बैठा
मैंने जो संग तराशा वो खुदा हो बैठा. क्या बात. तराशणे म्हणजे ह्या तराशणेवरती मी किती बोलू शकतो. अहो, तराशणे म्हणजे मायकल अँजेलोला जेव्हा विचारलं की ही मूर्ती बनवायला तुला किती माती लागली, तो म्हणाला 5 घमेलं माती लागली. तो म्हणतो किंमत $10,00,000 सांगतोस. अरे आयुष्याची माती मिसळली रे मी त्याच्यात. क्या. ते आयुष्यच पणाला लावायला लागतं. वाचन सोपं नाही आहे. माझ्यासाठी तर नाहीच आहे हो. लोक घरात बसून पंख्याखाली बसून बायको छान देते आणि चहा पित आहेत आणि वाचतोय, माझ्याकडे असं नाही आहे. मी सुरतच्या स्टेशनच्या कोपऱ्यावर उभा आहे, त्या रुळांच्या बाजूला बसलो आहे, बाजूला घाण आहे, एखादा फेरीवाला हटकतो आहे, एखादा तृतीयपंथी माझ्या आजूबाजूला झटकतो आहे आणि मी तिथे वाचतो आहे जीव लावून. मला वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ती माझी वेळ मला वाया नाही घालवायची. मला माझ्या ग्रुपमध्ये बोलायलाच मिळत नाही, कारण हे विषय मला तिथे बोलताच येत नाहीत. तिथले विषय वेगळे असतात ड्रायव्हर लोकांचे, त्यांच्यासाठी वेगळ्या आयुष्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. मला असं वाटतं की ते मी बोलायला लागलो की ते म्हणा अरे तो पंडित आहे साला, अशी शिवी येते. ती पंडित ही शिवी म्हणून येते तिकडे, कारण त्यांना ते तोंड उघडले की कुलकर्णी सांगावं लागत नाही हो. ते जाणवतंच लोकांना की हा कुलकर्णीच असू शकतो, पण आगावपणा नाही करत. पण ते आहे, आता काय करू, वाचतोच ना तेवढं आपण, की इतरांचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते वेगळं आहे आपलं बघण्याचं. प्रत्येक गोष्टीत वेगळ्या तऱ्हेनं बघतो आणि त्यातली तरलता जपण्याचा. म्हणजे परवा मी एक लेख लिहिला आणि मला देखणीने सांगितलं, अहो ते हिप्परगा तलाव म्हणालात तुम्ही. हिप्परगा नाही, कंबर तलाव आहे तो विकासनगरच्या मागे. आईला म्हटलं चूक झाली, चूक तर झाली आता, पण आता ती चूक सुधारायची कशी, कारण ते गेलं आता. तीर कमान से निकल गया. तीर कमान म्हणजे काय की तीर ही संस्कृती असते आणि कमान हा तुमची विकृती असते म्हणे. तर त्यातनं तुम्हाला बाहेर यायला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला मगाशी आत्ता मी तो शेर म्हटलं की मीच होतो आंधळा की जन्म अंधारात होता, पेटलो नव्हतो तरीही धीर का रक्तात होता. तर 4 ओळींनीच झाला काळजाचा शांत टाहू, धीर कवितेने दिला की गारवा शब्दात होता. तर धीर हा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जेव्हा फिरोज रानडे शनिवार वाड्या आणि त्या वाड्यांवरती लिहित होते तेव्हा त्यांनी धीर हा शब्द वापरला ब्रॅकेटसाठी. तेव्हा राभा पाटणकर म्हणाले, अहो धीर नाही तीर पाहिजे. तेव्हा फिरोज रानडे त्यांना सांगतात पत्रात की चहूबाजूने देतो तो धीर आणि खालून वर जातो तो तीर. क्या बात आहे, क्या बात. तर धीर असा असायला हवा. तर मी जेव्हा देखणींना म्हणालो अरे माहीत चूक झालं, तर मला तिथे मोघे आठवले की क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. कणभर चुकीलाही मनभर सजा असते. चूक आणि शिक्षा यांची ताळेबंदी कधीच मांडायची नसते. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवीत असतात. एकच निमिष चुकतं हुकतं उभ्या जन्माचं, गणित चुकून जातं. अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी, पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. तर हा चुकत चुकत केलेला प्रवास आहे. कोणी सांगत नाही आपल्याला, हात धरून सांगत नाही हो पुस्तकांच्या दुनियेत. एखादा नितीन वैद्य असतो, तो त्याच्यासाठी तडफडत असतो की हे वाच, हे वाच, हे वाच. बाकी असं कोणी सांगत नाही. पण आपले मार्ग असतात. म्हणजे माझा आठवतं की मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा माझा एक मित्र म्हणाला, अरे मी अश्लील वाचेन. रोज तुम्ही अश्लील वाचायला तर किती वाचशील ना, तू वाच ना, पण त्यातनं पण तुला सापडेल काहीतरी. मग ते वाचत राहणं आणि वाचत राहणं आणि वाचत राहणं. म्हणजे सतीश काळसेकर मगाशी म्हणालो की ती पुस्तकं घेऊन जातो तेव्हा सतीश काळसेकरांचं एक वाक्य मला नेहमी आवडतं की पुस्तकं ही समजायला जड असतातच पण वाहून न्यायला पण जड असतात. ह्याचा अनुभव मी रोज घेत राहतो. पुस्तकाचं तुमचं जे अफाट वाचन आहे खरं तर त्याला सॅल्यूट करावं असं वाटतं मला. त्यातनं तुम्ही लेखनाकडं वळलात आणि मला तुमच्या पुस्तकातला एक किस्सा आठवला आता की एकदा रनिंग रूमला तुम्ही एक कागद आणि पेन घेतलं आणि तुम्ही काहीतरी लिहायला बसलात. म्हणजे साहित्य लिहित असाल असं नाही, पण समोर तुमचा एक गार्ड आला आणि त्या गार्डनी तुम्हाला विचारलं की काय तक्रार लिहित आहे का. जर तक्रार लिहित असाल तर ते टॉयलेटचा फ्लश चालत नाही आहे ते पण त्यात लिहून टाका. म्हणजे असं काही काही असताना तर त्यातनं तुम्ही तुमच्या लेखनाची प्रेरणा कशी जिवंत ठेवलीत. ॲक्च्युली काय होतं की माझ्या आजूबाजूला सगळा एक तर आमच्या ड्रायव्हर लोकांना कोणी काय सांगितलेलं आवडत नाही की मेरी साडी इसकी साडी से सफेद कशी, असं येते सगळा कन्सेप्ट. त्यामुळे ते लोकांना आवडत नाही. आम्हाला काय सांगायचं नाही. म्हणजे एकदा डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर होता आणि GMचा प्रोटोकॉल त्याच्याजवळ गेला. आता GM जनरल मॅनेजर आणि गाडी एक 10-12 मिनटं लेट होती. तर त्या ड्रायव्हरला त्याने सर कॅन यू मेक दिस राईट टाईम असं त्याला विचारलं. असे ते खून करतात ड्रायव्हर, जाओ असं टिपिकल असतं ते लोकवाल्यांचं.
तर तो बिचारा गेला आणि गाडी 5 मिनटं बिफोर वगैरे गेली VTला. GM आला इंजिनवर. GM असतो ना. मला व्हेरी नाईस ड्रायव्हिंग. आणि त्याच्या असिस्टंटने म्हटलं इश्यू हिम चार्जशीट फॉर ओव्हर स्पीडिंग असं म्हणून गेलं. तर ह्या कॅटेगरीमध्ये ती गंमत आहे की त्या लोकांना काय वाटतं की आम्ही काहीतरी ग्रेट. मी ना या पुस्तकांमुळे ना मला जाणवलं की आपण काय नाहीच आहे. ही दुनिया जेव्हा बघितली तेव्हा मला कळलं की आपण कसला अहंकार बाळगायचा. अहंकार बाळगायचं कसं काही नाही. ते काम आहे आपलं आणि काम करतो आहे. पण ते काम करताना त्यातलं काय वेचता येईल, काय चांगलं बघता येईल, त्यातनं कसं पुढे सरकायचं आहे. ते दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, खूप मारामारीच आहे तिकडे. मग त्याच्यातच अडकून पडलो असतो तर मी टिपिकल म्हणजे मला त्यातनं बाहेर निघायची संधीच मिळाली नसते. पण या पुस्तकांनी मला हात दिला आणि मी त्यातनं बाहेर आलो. मग मी सतत वाचत राहायचो. म्हणजे मला आठवतं आहे मी रेल्वेमध्ये आमच्या ड्रायव्हर कॅटेगरीमध्ये म्हणजे आम्हाला एक जनरल रूल असतं, GR असते त्याची. त्या GRमध्ये 2004 साली एक करेक्शन स्लिप आली. नाव देर इज नो इलिटरेट पर्सन इन रनिंग कॅटेगरी. आमचं कॅटेगरी रनिंग कॅटेगरी आहे की म्हणजे आता निरक्षर कोणी नाही अशी एक करेक्शन स्लिप आली आहे आमच्यासाठी. कारण तोपर्यंत ह्या कॅटेगरीमध्ये कोल म्हणजे कोळसा शॉवेल म्हणतात, त्या शॉवेलनी कोळसा टाकण्याचं काम वगैरे चालायचं. ते कष्टाचं काम होतं. तर त्या काळात तुम्ही नावं ऐकली असतील ती सगळे अँग्लो इंडियन्स पण मेन ड्रायव्हर असायचे. बाकी मुस्लिम जास्ती होते. कष्टाला जी मजबूत त्यावेळची कॉम होती ती सगळी. तर त्यांच्याकडे ताकद होती. मग ताकदीचं काम करणारा माणूसच तिथे काम करू शकायचा. आणि ते 2-2 जण 2-2 दिवस 3-3 दिवस बाहेर राहणं येणं. मग त्यातनं ते बघत बघत पुलंनी पण म्हटलेलं की कुलकर्णी बापटांचं हे काय काम नाही असं म्हटलेलं होतं. कोळशाचं इंजिन चालवणं पण कुलकर्णी बापटांचं काम नाही असं ते म्हणालेले होते. इवन ड्रायव्हर कॅटेगरीचंच काम नाही असं ते म्हणाले होते. पण त्यातनं मी तेव्हा गेलो तेव्हा मला त्यातले ती जाणवत राहिलं की आता ते फार टेक्निकली खूप साऊंड झालेलं आहे. आता हार्डशिप नाही तशी. वेगळ्या तऱ्हेनं मेंटली आणि तुम्ही फिजिकली बिझी असता. आणि म्हणजे 7-7 तास गाडी चालवणं हे सोपं नाहीच आहे. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक इट्स व्हेरी एक्झॉस्टिंग जॉब आहे तो सगळा. आणि म्हणजे 45 मिनटाचं लेक्चर का असतं कॉलेजमध्ये, कारण तर 45 मिनटंच समोरचा आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता हा कन्सेप्ट आहे. आम्ही 7 तास कॉन्सन्ट्रेट करून राहावं अशी अपेक्षा आहे. तर मी कॉन्सन्ट्रेट नाही करत मॅडम, मी मेडिटेशन करतो. कॉन्सन्ट्रेशन कॅन बी डिस्टर्ब, मेडिटेशन कांट बी डिस्टर्ब, हे मला माहिती आहे. मग मेडिटेशन काय करतो, मला असं वाटतं की मी विपश्यना करतो, मला आवडते ती. मग ती कुठेही करू शकतो का, करतो, जाता येता जमेल तशी करत राहतो मी. विपश्यनेच्या सेंटरमध्ये मी जेव्हा इगतपुरीला गेलो तेव्हा 2दा जाऊन आलो मी. आमच्या म्हणजे कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बॉडीज ह्या गोष्टींना हे करते, प्रमोट करतेच आणि मला त्यासाठी स्पेशल लीव वगैरे मिळते. पण मी गेल्यानंतर सखीची माझ्या तक्रार होती, पुन्हा जाऊ नको रे बाबा, कारण तिथल्या 10 दिवसाचं मौन तिला झळावं लागतं, मग ते 10 दिवस तिला ऐकावं लागतं. तर त्या मेडिटेशनसाठी किंवा मौन करणं जे काय आहेत ना, आणि मी 6-7 तास ना माझ्या कलिगशी बोलतच नाही, कारण मी काही बोलणं आणि त्याला ते समजणं हा एक फार मोठा कधी कधी गॅप होतो. मग मी शक्यतो त्याच्याशी काही डिस्टर्ब करत नाही, तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, असं चालू असायचं. आणि त्यातनं म्हणजे कुठेतरी गेला आणि मग त्या रनिंग रूममध्ये लाईटच नसायचा, की वाचायला कन्सेप्टच नाही ना रनिंग रूममध्ये, की झोप आणि गाडी काम कर, बाकी काय नव्हतं. त्यासाठी मी बरेच वर्ष लिहित राहिलो रेल्वेला की वी नीड लाईट, वी वॉन्ट टू रीड. आता आमच्या सगळ्या रनिंग रूमला ही पॉलिसीज झाली आहे. सगळीकडे एक बेड असतो, इंडिपेंडंट बेड असतो, त्या बेडवरती एक LED बल्ब असतो छोटासा, त्याचा चांगला उजेड येतो, त्याच्यामुळे तुम्ही वाचू शकता. म्हणजे माझ्याबरोबरचा ड्रायव्हर हा मगाशी म्हणाले की त्याच्या मागे मी गाडी घेऊन जायचो, तो कोपरा शोधायचा झोपायला आणि मी कोपरा शोधायचो वाचायला. आणि मी असं म्हणायचो की माझ्यामुळे कोणी डिस्टर्ब, कारण लाईटमुळे कोणी डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या तऱ्हेची वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये वाढलेली माणसं येतात माझ्या आजूबाजूला, की मी चप्पल आहे ना, मी अशी आता नेऊन ठेवली ना, मला आवडलं. मला हे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही केलं, कारण डॉक्टर गोखले म्हणून आमच्या डोंबिवलीत ना मोठे हाडाचे अस्थि तज्ञ आहेत, खूप मोठा डॉक्टर आहे तो. ते आले की अशी चप्पल बाहेर काढतात आणि त्या पेशंटच्या मधून अशी हातातनं उचलून घेऊन जातात. त्यांचे असिस्टंट आहेत 10 तिकडे, पण ते स्वतः करतात. आणि माझी चप्पल, मला असं वाटतं की आवाज नाही झाला पाहिजे. आम्ही आमच्या मुलाला आवाजाचं खेळणंच नाही आणलं. माझ्याकडे प्रचंड आवाजाचं वातावरण आहे माझ्या गाडीमध्ये. माझ्या गाडीमध्ये जे असिस्टंट असतात ते असं मॅग्नेट टाकतात, मला राग येतो. पुस्तक फेकलं की राग येतो मला. अरे
अनवॉन्टेड नॉईज आहेत ते आवाज काढू शकत नाही, ते टाळू शकत नाही, पण अनवॉन्टेड नॉईज झाला नाहीच पाहिजेत ना. तुम्हाला माहिती आहे का, मी असा झोपलेलो असतो आणि बाजूला एक येतो आणि तो नंतर आलेला असतो, तो अशी चप्पल ठाप टाकणार. जस्ट यू वॉन्ट टू रिअलाइज की मी आलो, अरे कशाला तू आला, झोप ना तुझं तू. पण नाही, ते असते लोकांना जेव्हा लक्ष दिलं जात नाही तेव्हा माझ्याकडे लक्ष जावं म्हणून लोक काहीतरी उद्योग करतात ना, त्यातले हे प्रकार करणारी माणसं आहेत आजूबाजूला. तर त्यामुळे मला शांतता, म्हणजे टेस्लाचं नाव ऐकलं असेल, ज्याचं सगळं ज्ञान एडिसननीच धापलं, असं पण एक पुस्तक आहे बरं का, मार्केटला वाच काहीतरी इंग्लिशमध्ये. त्या टेस्लाला टेबलवर माशी बसली तरी त्रास व्हायचा, तसा मला होतो. संवेदनशीलता मला म्हणायच्या, एका डॉक्टरबाईंनी फोन केला, मी जे लिहिलं होतं ना डोळ्यात पुरळ येते वगैरे, मगाशी वाचलंत तुम्ही, अरे डोळ्यात ड्रॉप टाकत जा रे, अशी फोन करायची मला बाई. काय नाव माहीत नाही काय नाही, अरे तुझं किती व्यवस्थित वेगळं जगणं आहे, तू डोळ्यात ड्रॉप बीप टाकत जा, काळजी घे, आणि जरा संवेदनशीलता कमी कर ना. ती कमी कशी करणार हो, संवेदनशीलता कमी कशी करणार, ती वाढवतच जाणार, तरलता येत जाते ना. पण त्याचा मला उपयोग कसा होतो जॉबमध्ये, मला ना खूप अगोदर पुढच्या गोष्टी जाणवतात, अरे हे असं येणार आहे, किंवा मला ते जाणवतं, त्या संवेदनशीलतेचा मला असा उपयोग होतो आहे. आणि ती संवेदनशीलता वाढवत कुठल्या लेवलला जाऊ शकतो ना, तर मला ते समोरचा सिग्नल्स, म्हणजे मला ते हिरवा रंग नाही दिसत हो. म्हणजे एक नांदेडचा कवी आहे, त्या हिरव्या रंगावर तो कविता लिहितो आहे की आईला म्हणतो, माय तू हिरवं लुगडं का गं नेसली. ती म्हणते, का र मुडद्या, तुझं माझ्याकडे का लक्ष. तो म्हणतो, नाही ग माय, तू हिरवं लुगडं नाही नेसायला पाहिजे. का, तुला बोललं का कोणी. नाही ग माय. मग काय भूक लागली का. नाही ग माय. मग अगं तुझ्याकडे ना आपली गाय डोळे भरून बघते ग. दुष्काळातला कवी सांगतो, हिरवा रंग त्या गाईला, तो मला सिग्नल असा दिसतो. क्या बात आहे. मला सिग्नलच्या पलीकडे ते सगळं दिसतं आहे, मला नुसता सिग्नल दिसत नाही आहे हिरवा. आता तर गाड्या खूप वेगानं चालतात हो, गाड्यांचे वेग बदलले आहेत, गाड्यांचे कन्सेप्ट बदलले आहेत. आज तुम्ही वंदे भारत आणि लोकांच्या बऱ्याच अशा सुखसुविधा वाढलेल्या आहेत, रेल्वेचे बदल बरेच आहेत. पण त्या बदलामध्ये 3 कन्सेप्ट तेच आहेत, हिरवा, लाल आणि पिवळा. तो कन्सेप्ट काय बदललेला नाही, तो तसाच आहे. म्हणजे तुमच्याकडे लाल खाली असतो, आमच्याकडे लाल खाली असतो, तुमच्याकडे लाल वरती असतो, कारण तुमचं अनइव्हन ट्रॅफिक आहे. आमचं ट्रॅफिक एका गेजचंच, एका हाईटचंच असल्यामुळे तो लाल खाली असतो, आणि तुमचा रोडचा ट्रॅफिकचा सिग्नल वरती असतो, कारण तुमचं हाईट वेगवेगळी असते. तर त्या सिग्नल बघणं आणि ते सगळं बघताना जेव्हा मी थकून बिकून जायचो ना, तर मला असं लक्षात आलं की आपण ह्या वाचनामध्ये रमतो आहे, आपल्याला जाणवतं आहे. मग नुसतं वाचन मला रमवतं आहे का. मग मी वाचनातनं माझा संदर्भ शोधायचो, की मला गिरीश कुबेर म्हणतो आहे की अरे पहिली आपली जी काय म्हणतात त्याला, तेल काढतो आपण, जे विहिरी असतात ना, खणतो आपण, ते तेल वगैरे आपण, तेल विहिरींचं पहिला आपल्याला जी परवानगी मिळाली ती इंग्रजांकडनं, ती अंकलेश्वरला आहे. मग रोज अंकलेश्वर पार करताना मी आपलं उगा तिकडे डोकाचं कुठे दिसतं का, कुठे दिसतं का. मग लक्षात आलं की त्या ONGC ऑइल नॅचरल गॅसची माणसं माझ्या गाडीला यायची आणि नंतर अरे इकडे आहे. म्हणजे माझं वाचन, माझे बाबा आईला नेहमी, आई माझी अशी ती जुन्या काळातली, आणि ती पुराण ऐकायला जाणं असं ते सगळं असायचं ना पूर्वीच्या बायका. तर बाबा म्हणायचं, अगं एवढं ऐकून येते, काय उपयोग होतो आहे का तुला. तर मी ते मला विचारतो की मला काय उपयोग होतो आहे का माझ्या वाचनाचा. त्या वाचनातनं मी 2 इंच पुढे सरकतो आहे का रोजचा. आणि ते सरकायला मिळणं हे मला अधिक मला असं वाटतं की त्यातनं कालचं आज नाही, आजचं उद्या नाही, उद्याचं काय नाही. म्हणजे नारायणबुवा थिरकवांचे शिष्य नारायणबुवा जोशी, तबलजी, खूप मोठा तबलजी, आणि त्यांची शिष्या डोंबलीत राहतेत, ऐश्वर्या नाडकर्णी. आणि थिरकवा हे मोठे तबला नवाज, आणि त्यांचं शिक्षण त्यांच्या हातात आलेलं आहे. आणि ते त्यांच्या बायकोला, थिरकवांच्या पत्नीला पेन्शन द्यायचे, नेऊन इकडून तिकडून पैसे घ्यायचे शिष्यांकडनं. मग हे यांच्याकडे यायचे, ऐश्वर्या तबला काढ, मग ती काढायची, वाजव, 10 दिन 10 दिन. ती म्हणायची, बुवा हे काल झालं आहे. अगं कालचा 10 वेगळा होता गं, आजचा 10 वेगळा आहे. क्या बात आहे. हे जे आहे ना, हे रोज वेगळं पाहिजे मला काहीतरी, आणि मला ते शोधत राहायचं आहे. मला असं वाटतं की तो शोध संपू नये, आणि कधीतरी एनलाइटमेंट होईल. हा तो असा उजेडाचा प्रवास आहे असं मला नेहमी वाटतं. क्या बात आहे सर. नुकतीच सर दिवाळी साजरी झाली सगळ्यांची, आणि दिवाळीमुळंच आपला हा प्रिसिजन वाचन अभियानाचा कार्यक्रम एक आठवडा पुढं गेला.
दिवाळीनिमित्त सगळेजण आपापल्या घरी सण साजरे करतात आणि रेल्वे दिवाळीला प्रत्येकाला आपापल्या घरी पोचवते. म्हणजे पुण्यात नोकरी करणारे सगळे IT-मधले सोलापूरला येतात दिवाळीनिमित्त आणि परत सोलापूरवरनं परत जातात. पण रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी किंवा स्पेशली लोको पायलटची दिवाळी कशी असते? कारण 35 वर्षांची तुमची नोकरी झाली आहे, तर 35 वर्षात तुम्ही किती दिवाळीला घरी होता किंवा काही त्याच्याबद्दल काही आठवणी असतील तर? अंगावर तेल लावण्याचे संबंधच नाही आहेत कधी. ती तेलाची आंघोळ विंघोळ तो विसरूनच गेलो आम्ही. एकतर माझी सखी पण BMCत नर्स आहे, त्यामुळे तिच्या पण शिफ्टच्या ड्युट्या असतात. त्यामुळे ती असेल तर मी नाही, मी असेल तर ती नाही. त्यामुळे आमच्या ते काहीतरी म्हणतात, तुम्हाला काहीतरी मेसेज टाकले त्याने. तर म्हणजे अहमदाबादहून रात्री गाडी निघालो आहे. आज लक्ष्मीपूजन आहे, संध्याकाळ तरी मिळेल म्हणून निघालेलो असतो आम्ही. आणि गाडी राईट टाईम पोचण्यासाठी जीवाचा आटापिटा करत राहतो. आणि आनंदच्या स्टेशनला रात्रीच्या अंधारात गाडी उभी राहते आणि सहज वरती नजर जाते तर घुबड दिसतं. अरे दर्शन झालं आहे ना, जाऊ दे आता, लक्ष्मीपूजन काय झालं नाही तरी चालेल. तर असं, आणि का कोणास ठाऊक आता ना त्या म्हणजे नोकरीमुळे झालं असेल किंवा असं वाटत नाही. हा जो गोंगाट आहे, उलट वाटतं बरंच आहे आपण ह्या नाहीच आहे त्या गोंगाटात. कारण तसा उत्सव आणि तसा सण नको वाटतो आपल्याला आजकाल. आणि मग जेव्हा आम्ही भेटतो, माझी सखी, माझा मुलगा, तेव्हा आम्ही दिवाळी करतो, तेव्हा आम्ही दसरा करतो. म्हणजे जरूर नाही की त्या दसरा आणि दिवाळीची वाट बघायला लागते आम्हाला. ज्या दिवशी आपण एकत्र राहू त्यावेळी आपण तो एन्जॉय करू ना, तो क्षण. आम्ही वर्तमानात जगतो, आम्ही भूतकाळात जगत नाही. आम्हाला भविष्य काय माहीत नाही, पण आत्ताचा क्षण, प्रेझेंट, आज आत्ता हा मोमेंट महत्त्वाचा वाटतो. आणि त्या मोमेंटला धरून राहिला तर तुम्हाला जग वेगळं दिसतं कॅलेडोस्कोपप्रमाणे. नाहीतर मग ते सगळं डेड आहे असं मला वाटतं. त्यामुळे दिवाळी विवाहाचं असं काय फार कौतुक मला तरी माझ्या जॉबमधल्या लोकांनाच कोणाला वाटत नाही. असतं की म्हणजे सखीची तडफड असते की अरे आपल्या बाजूला असावं आणि हा या वगैरे, पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तो नाही आला म्हणून काय ते अगदी की जेवणच बंद होतं आहे, अरे तू आलाच नाहीस असं उगाच नको ते रुसवे फुगवे. कारण तिलाही ते ॲक्सेप्ट असतं, माहिती असतं की हा येऊ शकत नाही आहे. त्यामुळे उगाच त्याचा काही गोंगाट आणि बडेजाव नाही आहे त्याचा. आणि ह्या जॉबमध्ये आम्हाला काम करताना आम्हाला माहितीच असतं ना की आम्हाला तशा ॲडजस्टमेंट, म्हणजे आमच्याकडे सुट्ट्या देताना ह्या दिवाळीला ज्याला सुट्टी मिळाली त्याला पुढच्या दिवाळीत सुट्टी दिली जात नाही. हे आमच्याकडे नोंद असते की कोणी सुट्टी घ्यायची. आणि आमच्याकडे काय UP बिहारची बरीच मंडळी आहेत वेस्टर्नला. इथे तर तुमच्याकडे महाराष्ट्रीयन दिसत असतील, माझ्याकडे मराठी टक्का खूप कमी आहे. त्यामुळे त्या लोकांना छट आणि म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इंडियन रेल्वेज. काल आम्ही एका दिवसात 3 करोड लोकांची मुवमेंट एका दिवसात केलेली आहे. दॅट इज इंडियन, आणि आय एम अ पार्ट ऑफ दॅट इंडियन रेल्वे, सो वी आर प्राऊड ऑफ इट. की 3 करोड नॉट अ जोक सर, एका दिवसात मुवमेंट केले आम्ही. एका दिवसात 72 लाख माणसं दिवसाला प्रवास करतात सबर्बनमध्ये. ही पासची नाही, तिकिटाची गर्दी आहे. पासचं काउंटिंग नाही आमच्याकडे. सबर्बनला 1300 लोकल इकडे, 1300 लोकल वेस्टर्नला चालत असतात. त्यावेळी तो जो कंट्रोलर असतो ना, तो कंट्रोलरला आमच्याकडे देव समजलं जातं. की त्याच्याकडनं झालेली एरर जी असते ना, ती कॅमेऱ्याच्या एररसारखी वाढत जाते. त्यामुळे त्याला चुकीला वावच नाही, त्याला परफेक्शनच पाहिजे तिकडे. आणि आमची रोज परीक्षा असते, रोज परीक्षा द्यायची आहे. त्या परीक्षेत परत 100%च मिळवायचं आहे. ढकलला गेला, लाल शेराने एटी मिळाली असं नाही. ती परीक्षा त्याच मार्काने पास व्हायचं. आणि परफेक्शन, परफेक्ट आणि टाईम हा महत्त्वाचा भाग आहे. जसं लोको पायलटची किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी थोडी वेगळी असते असं आता तुम्ही सांगितलंच, तसं लग्न ठरताना पण म्हणजे आता लोको पायलटची प्रतिमा खूप बदलली आहे. म्हणजे आता खूप छान आहे. पण तुम्ही जेव्हा नवीन जॉईन झालात लोको पायलट म्हणून आणि तुमचं जेव्हा लग्न ठरलं तर तेव्हा काय झालं होतं? नाही, तो तर एक मोठाच किस्सा होता. म्हणजे एकतर गणेश कुलकर्णी नाव आहे, त्याच्यामुळे मग ते. आणि अजूनसुद्धा लोकांना असं वाटतं की ड्रायव्हर म्हणजे बाई बाटली, अशा त्या 2 पिढ्या गेल्यात. आता थोडंसं ते वातावरण बदललं आहे. पूर्वीचे ड्रायव्हर्स कष्टाचं काम करायचे, त्यावेळी मुवमेंट्स खूप स्लो होत्या गाड्यांच्या. आता गाड्या वेगवान आहेत. म्हणजे गेलेला माणूस पटकन घरी पण येतो आहे. पूर्वी 2-2, 3-3 दिवसांनी घरी यायचा. त्यामुळे तिथलं अंगवस्त्र जे म्हणतात त्याला, तिथला घरोबा वेगळा असायचा, इथला घरोबा वेगळा, असं तो कन्सेप्ट होता जुना. ते पण जुन्या लोकांच्या डोक्यात तेच होतं ना. त्यामुळे मग हा तसाच आहे की काय असं. म्हणजे आमच्याकडे गाड्या जेव्हा चालवतो ना आम्ही, तर त्यात एक गाडी शंटिंगची गाडी पण असते की जो गाडी
जाण्यापूर्वी स्टेशनला घेऊन येतो, अशी ती स्लो घेऊन येतो. ते छोटं इंजिनचा एक ड्रायव्हर माझा कलीग होता. तर ते गाडी चालवताना अचानक एक त्याच्या गाडीमध्ये चढला बँड्रा टर्मिनसला आणि त्याने असा हातबीत केला, डोक्याला रुमाल बांधलेला होता त्याने गाडी थांबवली, उतर हट. तो बिचारा घाबरला. तर तो नट होता आणि एका ॲडचं शूटिंग चालू होतं म्हणून तो चढला होता. आता हे ड्रायव्हरला कल्पना नाही की काय चालू आहे. मास्टर ते कॅमेरेवर उभे आहेत. तर त्याने तो कॅमेरामॅन आला, काय हुआ? बोला अरे ये क्या है? बोला वो शूटिंग चल रहा है. बोला ये ड्राइवर ऐसा नहीं होता है, कपड़ा वपड़ा बांधता नहीं आजकल, हमारे जैसा ड्राइवर स्मार्ट रहता है. बोला आप करेगा? बोला करेगा. बोला ठीक आहे चलो. मग तेवढा असे बोला थोडा मेकअप बिकअप केला. काय करायचं म्हणे, सिर्फ हात हिलाने का. ठीक आहे म्हणाला. ती गाडी चालवताना हात बीत दाखवला, झालं सगळं. बोला ये क्या है, शूटिंग काय की हो रही? बोला वो बलबीर बादशाह जाता है ना, वो एड्स का शूटिंग चल रहा है. त्याने गुच्ची पकडली. बोला मेरे घर में मत बताना, मेरे घर में दिखना नहीं मागता है. तर लोकांच्या डोक्यात तो कन्सेप्ट आहे ना. तर त्यातनं बाहेर यायला बराच वेळ लागला. आणि जेव्हा माझ्या लग्नासाठी आमचे सासरीभाऊ आले आणि तेवढ्यात एक आमचे चव्हाथे नावाचे सेंट्रल रेल्वेचेच ड्रायव्हर होते आणि ते सिगरेट पीत बाहेर उभे होते. तर त्यांना वाटलं की हा पण सगळंच व्यसनं करत असणार. तर ते म्हणाले, मग त्यांनी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की अरे हा चांगला मुलगा आहे. त्यांना काय कौतुक वाटलं माझं माहीत नाही. त्यांनी सांगितल्याचा ते दडपण घेऊन मी अजूनही चांगला राहण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही पुस्तकात उल्लेख केला आहे सखी म्हणून. मग ते सखी हे नाव आहे बायकोचं का? कारण काय झालं की माझ्या बायकोशी वाद झाला. ती बायको म्हणली नाही ते प्रेमाने म्हणत असतील म्हणे सखी. मी म्हटलं नाही त्यांच्या बायकोचं नावच सखी आहे म्हणलं. मग ते ॲक्च्युली काय मी तिला सखीच म्हणतो. तेव्हा ह्या सखीवरून खूप आक्षेप झाला लोकांचा. कारण जुन्या काळांच्या पुस्तकामध्ये सखी म्हणजे अंगवस्त्र असा कन्सेप्ट आहे. त्यामुळे मी जेव्हा लिहिलं माझ्या प्रस्तावनेमध्ये की सखीमुळेच हे माझं शक्य झालं, तेव्हा मला माझ्या डोंबिवलीतल्या काही लोकांनी सांगितलं की तू काढ. आणि मी ते बदललं आणि माझी बायको वगैरे असं लिहिलं. आणि त्या प्रकाशकाचं आता पुस्तक प्रकाशित होणार आदल्याशी त्याला मी सांगितलं आहे बदल रात्री त्यांनी बदललं. आणि मी सखीला म्हणालो, अगं बय, मी तिला बये म्हणतो, माझी खूप प्रेमाची सखी आहे. तर मी तिला बये म्हटलं, बये ऐक गं. ती बोली काय? तर तिला मी हे सांगितलं असं तिला हे काय बायको बिको घाणेरडं लिहितो रे, सखीच बरं वाटतं आहे म्हणाली. तर माझी सखी म्हणजे आजसुद्धा सकाळी मला हे सगळे म्हणतायत. म्हणजे इथे कन्सेप्ट असेच असतील की रात्रीच्या गाडीने आला आहे, मग तो कलावंत किंवा लेखक दिवसभर राहिला आहे, फिरला आहे, त्यांच्यावर राहिला आणि मग संध्याकाळची मी आत्ता उद्यानने आलो आणि हा कार्यक्रम करून मी रात्री सिद्धेश्वरनी परत जाणार आहे. हे इथल्या लोकांना पण पचनी पडलं नाही की यार असं कसं असू शकतं. तर सखीने माझ्या 5:45 सकाळी डबा करून दिला. मैं नज़र से पी रहा हूँ ये समा बदल न जाए. मानसी, मैं नज़र से पी रहा हूँ ये समा बदल न जाए, यूँ झुकाओ ना निगाहें कहीं रात ढल न जाए. क्या बात है, क्या बात है. मेरी ज़िंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रख दे, मेरी ज़िंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रख दे, तेरे आने की खुशी में कहीं दम निकल न जाए. क्या बात, क्या. तर ती माझी सखी माझ्याबरोबर असेल तर मी तिचं का करू नये सत्कार, तिचं कौतुक का करू नये. आणि ती माझी वाचक बिचक नाही बरं का, तिला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. म्हणजे पूर्वी लँडलाईन होते आणि अंतर्नातला लेख आल्यावरती प्रचंड फोन यायचे आणि मी कुठेतरी बरोडा अहमदाबादला. मग ही विचारायची फोनवर, अहो तुम्हाला माहिती आहे का तुमच्याबद्दल हे लिहिलं आहे. हो का, असेल, मला माहीत नाही म्हणायची. म्हणजे त्याच्यात पण ह्या पुस्तकात पण लिहिलं आहे की आम्हाला कॉल टाईम असतं. म्हणजे कॉल आला की आम्ही त्यातली दुनियाच वेगळी होऊन जाते, आम्हाला वेगळंच आयुष्य आमच्या समोर उभं असतं. तर मी वालाची उसळ बिरडं आम्हाला ती आवडते, तर मी ती सोलत बसलेलो होतो. आणि माझी बायको पण कामावर जाते, त्यामुळे मला ह्या सगळ्या घरातल्या कामांचा पण एक चांगला अनुभव आहे. तर ते करता करता फोन आल्यावरती मी निघून गेलो कामावर, ते सगळं फ्रीजमध्ये टाकून. शक्यतो बायको फोन नाही करत, कारण आमच्याकडे ऑन ड्युटी करतानाच फोन बंद करणं हा कन्सेप्ट आहे. की फोनवरती आम्ही सर्वात जास्ती न्यूसन्स मॅडम फोनचा असतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल. की मोबाईल फोनमुळे एम्प्लॉईज कसं डिस्टर्ब असतात आणि काम न करता त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. कारण आमच्याकडे पहिल्यांदा बंद, मोबाईल फोनच बंद, मग काम करा आणि मग मोबाईल फोन. आता रात्री 12 आणि 2ला गेल्यावर मी फोन लावायचा कोणाला आणि चालू तरी करून काय करू, मग मी फोन बंदच ठेवायचो. पण नंतर सहज सुटताना बघितलं ते 4-5 मिस कॉल, तर भारावून गेलो, अरे सखीने फोन केला म्हणजे काहीतरी असेल. तर ती म्हणाली, अरे हे सगळं ठीक आहे रे, पण ते अर्धवट ठेवलेलं उसळीचं करणार कोण. म्हणजे तिला त्याची काळजी होती, माझी काळजी नव्हती. पण आता हे लिहिल्यामुळे मी मगाशी म्हणालो की त्रास कसा वेगळा होतो. मी कुठल्या कार्यक्रमाला गेलो की मला लगेच बिरडाची उसळ करून देतात लोक. म्हणजे
देवेंद्र फडणवीसांनी आत्ता सांगितला होता किस्सा की त्यांच्या बायकोने कुठे सांगितलं की देवेंद्रला पुरणपोळ्या आवडतात, म्हणून हे कुठे गेले की सगळ्या पुरणपोळ्या आणतात बायका त्यांना. तर तसं मला सगळं आवडतं, असं नाही बिरडाची उसळच आवडते असं नाही. त्यात एक उल्लेख पुस्तकात असाही येतो की काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्याचे हात, असंही तुम्ही म्हणताय. मग त्याची एक थोडी दुसरी बाजू आहे, म्हणजे तर ती थोडक्यात अगदी ती खरं तर करुण बाजू आहे एक वेगळ्याच तऱ्हेनं. म्हणजे आमच्या त्या प्रवासाचा एक प्रभाव वेगळा असतो. मी 53 म्हणजे तुम्हाला मॅडमच्या कॅम्पशाफ्टमध्ये काम करतात, म्हणजे मॅडमच्या प्रिसिजन इंडिया, प्रिसिजन याचा अर्थच एकदम परफेक्शन, तर प्रिसिजन इंडिया एक कंपनीचं, आणि यांच्या कॅम्पशाफ्टनी बनलेल्या इंजिनांवरती मी काम केलेलं आहे वर्षानुवर्ष. त्याचं इंजिनचं टेम्परेचर 53-54 डिग्री असायचं. आणि म्हणजे आम्ही पूर्वीचे ड्रायव्हर बघितले की आता तर आम्ही थर्मास देतो, पूर्वीचे ड्रायव्हर त्या ग्लासच्या बाटल्या असायच्या काचेच्या, त्या इंजिन ब्लॉकवर ठेवायचे चहा गरम राहण्यासाठी, आणि मग तो चहा पेंट्रीतनं आलेला असायचा, राजधानीतनं. तो चहा गरम राहायचा, म्हणजे 8-8 तास तो गरम राहायचा. म्हणजे ते इंजिन ब्लॉक एवढं हॉट असतं, ते इंजिनचं टेम्परेचर, बाहेरचं टलकी असं सगळं ते गरम खूप असतं. म्हणजे आम्ही रनिंग रूममध्ये गेल्यावरती शॉवरखाली जेव्हा उभे राहतो तेव्हा लघवी येतच नाही बराच वेळ. बराच वेळ असं पाणी अंगावर पडल्यावर थोडंसं फिलिंग येतं. तो कामाचा ताण आहे, आणि त्याचा तो सगळाच प्रभाव तुमच्या सगळ्याच शरीरावर पडत असतो. म्हणजे आम्ही एक तर तिकडे रनिंग रूममध्ये प्रत्येकाला वेगळा बेड असतो, एक उठवणारा माणूस असतो. आमच्या अंगाला कोणी हात लावत नाही, ते असं बेडवर गाडी राईट टाईम एवढंच सांगत असतात, आणि आम्ही उठतो. आणि मग घरी आल्यावरती सखी अशी हात टाकते आणि आपण डचकून जागे होतो. ती म्हणते अरे गाण्या मीच आहे रे. ते आकडायला पण वेळ लागतो, ते समजून घ्यायला पण वेळ लागतो. आणि मग ते मी लिहिलं की काढ सखे गळ्यातले चांदण्यांचे हात, ते पण कुठेतरी असं निसटून जातं. काही क्षण असे निसटूनच जातात ना. तो असा मशीन नाही ना की केलं आणि सुरू केलं आणि संपलं असं नसतं. म्हणजे आम्ही आता ह्याच्यामध्ये एक ओळ लिहिली आहे, ती सहना कुमारी ही भैरप्पांची खूप मोठी शिष्या म्हणून गणली जाते. तिचं कशीर नावाचं आता पुस्तक, ज्यांनी उमाताईंनी खूप काश्मीरवरच्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे, तर त्याच्यात तिने लिहिलं आहे की जेव्हा हे पंडित निर्वासित होत होते, तिकडनं हाकलले गेले होते, 5 वर्षात त्यांच्या घरी पाळणा चालला नाही. तो अवकाश सापडायला लागतो आणि तो असा नसतो कुठे. पण ठीक आहे, मजा असते त्याच्यात, पण गंमत आहे सगळी. म्हणजे मी नेहमी म्हणतो की अरुणा डेरेंचीच एक छान कविता मला आवडते की भेटू नकोस अवेळी किती सांगितले तिने, भेटू नकोस अवेळी किती सांगितले तिने, तरी सांजवेळी त्याचे असे तिच्यापाशी येणे. नुसतं तेचं नव्हे येणे त्याचे येणे आणि गाणे, नुसतं तेचं नव्हे येणे त्याचे येणे आणि गाणे, बंद दारात थांबणे पुन्हा तेही जीव घेणे. तिने उघडावे दारं घ्यावी अंधारात उडी, तिने उघडावे दारं घ्यावी अंधारात उडी, याने पसरावे बाहू दूर वल्लवावी होडी. होडी धारेला लागता घर दिवा दूर जाई, होडी धारेला लागता घर दिवा दूर जाई, याला गाताना पाहून तिने बोलू नये काही. तिचे डोळे ओले व्हावे याला नाहीच कळावे, तिचे डोळे ओले व्हावे याला नाहीच कळावे, गाणे पांघरून तिला त्याने हृदयाशी घ्यावे. तिने म्हणावे नको ना मला सोसवे ना प्रीत, तिने म्हणावे नको ना मला सोसवे ना प्रीत, तरी सांजेच्या काठाशी म्हणावेच गीत, तरी सांजेच्या काठाशी याने म्हणावेच गीत. नितीन वैद्य सरांनी एक प्रश्न पाठवला की कोरोनामध्ये तुम्ही ॲडमिट होता दोघंही म्हणे, आणि त्यात तुम्ही लेख लिहिले. त्या कोरोनामध्ये दोघंही तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट होता. मग त्यावेळेला तुम्ही लेखन केलं आणि त्या लेखनानं, पुस्तकानं तुम्हाला कोरोना काळात तरलं, असा प्रकारचा प्रश्न आहे. तर त्याचंही उत्तर द्यावं, आणि सोलापूरशी तुमचं असलेलं नातं आणि नितीन वैद्य सरांशी, हेमंत कुलकर्णी सरांशी असलेलं नातं, त्याचंही थोडक्यात सुरुवातीला सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. खरं त्या कोरोनामध्ये पण म्हणजे माझी सखी त्या नर्समध्येच होती, म्हणजे तो खूप एक वेगळा संघर्ष होता आमच्याकडे. आणि त्यावेळी असं BMC त्यांना तर काम, आणि ती इन्चार्जमध्ये काम करते आजकाल, आणि ती मला म्हणायची अरे गण्या मी स्वीकारली नोकरी ना, मग मी जायचं ना तर कोणी जायचं,
मला जायलाच पाहिजे. आणि ती जायची. त्यावेळी हे सगळं राजकारण चालू झालं होतं की यांना घरी जाऊ द्यायचं नाही, आपण वेशीवरच ठेवूया वगैरे. कारण प्रत्येकाला मी माझं ह्याच्या पलीकडे नाही. तेव्हा मी हे एकनाथ शिंदे असतील, मनसेचे नांदगावकर असतील, सरदेसाई असतील, यांच्याशी मी झगडलो आहे डायरेक्ट फोन करून. अहो त्या सगळ्या सिस्टर लोकांना एनर्जी मिळण्याची जी जागा आहे, त्यांचं घर, तिकडून तुम्ही दूर कसं ठेवू शकता? त्यांना घरी येऊ देत ना. ते काम तर कठीण करतातच आहेत. म्हणजे माझी बायको सांगायची की किती म्हाताऱ्या बायकांना त्या अवस्थेत त्यांनी पॅड लावले किंवा काहीही केलं असेल, पण ते कधी कचरली नाही काम न म्हणण्यासाठी. ती पुढे येऊन केलेलं आहे. कारण बोली आपण नाही करायचं, कोण करायचं गणेश. म्हणजे नीला सत्यनारायण जेव्हा वारल्या त्यावेळी ती माझी सखी त्या हॉस्पिटलमध्ये होती. तर तिच्या अंत्यसंस्काराला पण कोणी आलं नाही. एक तर त्यांचा मुलगा ऑटिझम वगैरे आहे, तो एक भाग वेगळा. म्हणजे येत नव्हती माणसं. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं ती अशी बाहेर येत होती. आणि त्यावेळी तिच्याबरोबर म्हणजे सोसायटीवाले पण मला, अरे तू तिच्याबरोबर कसा राहतो असा मला प्रश्न विचारला एकाने. अरे म्हटलं ती माझी बायको आहे, मी कसा राहतो म्हणजे अशा वातावरणात आम्ही स्वतःला. आणि त्यात नंतर म्हणजे ते दोघांना पण करोना होणं आणि त्या सगळ्या प्रोसेसमधून वेळ लागला. त्याचा कुठे कुठे प्रभाव अजूनही आमच्या सखीवर दिसतो. काही तिला त्रास वेगवेगळे चालू झाले, वयानुसार पण वेगवेगळे त्रास चालू होतात. पण ती त्यातनं सावरली आणि आम्ही पण खूप सावरलं. आणि त्यावेळी सगळं हे पुस्तक वाचन लेखन ह्यातनंच आम्ही निघालो. म्हणजे कस्तुरबा म्हणजे माझा गांधी हा एक वेगळं दुसरं पुस्तक, गांधी आणि रेल्वे असा. आणि मी गेली 5 वर्ष या करोना काळात मी गांधी, मला लोक मोकळी दिसत होती आणि मी त्यावेळी बिझी झालो होतो. कारण माझ्याकडे एवढा खजाना होता आणि मी त्यात इतका रमलो. गेली 5-6 वर्ष गांधी जेव्हा वाचला तर त्यात एक गांधींचा असा किस्सा मी नेहमी सांगायचो सखीला मी, की गांधींच्या बायकोला रक्तपांढरीचा त्रास झाला, फ्लॉईड्स जातात ते सगळे. आणि त्यावेळी त्यांच्या डॉक्टरनी त्यांना सांगितलं होतं की हिला मटण सूप वगैरे द्या वगैरे. आणि गांधींनी कधी पण वातावरणातल्या ॲव्हेलेबल रिसोर्सचाच वापर करण्याचा प्रयत्न केला होता. तर ते तिला घेऊन आले आणि त्यांची अशी नोंद आहे, त्यावेळी त्यांच्या थर्मासमध्ये दूध घेऊन आला आणि ते गाडीतनं आले त्या कस्तुरबाला घेऊन. आणि त्यांनी तिच्यावर जलोपचार केले, थंड पाण्याने आंघोळ वगैरे त्याचे ते कन्सेप्ट्स असतात ते. आणि त्यातनं त्या बऱ्या पण झाल्या. तर मी सखीला म्हणायचो की मी एवढा काय तुझ्यावर अत्याचार करत नाही आहे, तेवढे उपार असे तिच्यावर काही केले नाही मी. पण तिच्याबरोबर राहिलो, मी तिच्या सपोर्टला राहिलो. आणि मला असं वाटतं की ते नॅचरल आहे, म्हणजे कॉमन आहे, त्याच्यात काही वेगळं असं नाही. आणि सोलापूर म्हणजे खूप वर्षापूर्वापासून मी, माझ्यासाठी सोलापूरनं खरंच सांगतो ब्लॅक अँड व्हाईट आहे. म्हणजे का असतात ते नातेवाईक असे होते माझे काही असतील. तो सल माझ्यात खूप मोठा होता. आणि माझ्या आईबाबांबरोबर माझ्यासमोर जे सोलापूर उलगडत होतं त्यावेळी मला माहीत नव्हतं की, आणि मला त्यामुळे असं वाटायचं की त्या लोकांना कळू देत ना की मी कुठे आलो आहे आज. पण आता ती लोकच नाही आहेत आज इथे, ती नाहीच आहेत. आणि आजच्या या भूतलावर पण नाहीत. आणि काही ती पुण्या मुंबईत वगैरे त्यांची मुलं वगैरे गेली आहेत, त्यामुळे त्यांनाही त्याचं काही घेणं देणं नाही आहे. पण मी आता ह्या अक्षरनामामध्ये लिहिलंच आहे की व्यंकटेश कुमार गाणं गात होते मुलुंडला आमच्या त्यांच्या मैफिलीत, आणि ऐकत होतो आम्ही. आणि ते गाता गाता टाळ्या वाजल्यावरती ते रडायला लागले. तर त्यांना कळे ना की हे का रडत आहेत लोकांना, म्हणजे आम्हालाच. तर ते थांबले आणि म्हणाले, अहो तुमच्या टाळ्या आम्हाला एवढ्या झुलवत आहेत, मला एवढं कौतुक करतायत, आणि माझ्या धारवाडामध्ये मला कोणीच ऐकायला येत नाही. तर ही माझी खूप वर्षापासूनची खंत असायची की मला सोलापूरमध्ये मला संधी मिळाली पाहिजे की मी काय आहे, मी कुठून आलो आहे. खूप कष्टाचं आयुष्य होतं. माझे बाबा 10 किलोमीटर दूर सायकल घेऊन जायचे त्या मालकाकडे, तेव्हा त्यांना 2 ड्रेस द्यायचा तो. पण ते सगळं संपलं आहे आता ना, तो काळ गेला आहे, ती पिढी संपली आहे, त्या 2 पिढ्या संपल्या आहेत. आणि आता मला असं वाटतं की कोणाला दाखवायचं यार, काय करायचं हे सगळं, तेही वाटतं आहे मला एका पॉईंटला. पण मग त्या कुठल्या तरी टप्प्यावर मला नितीन वैद्य सापडला की माझा कुठला तरी लेख आलेला हेमंत कुलकर्णींनी ह्या लॉबीत लावला ड्रायव्हरच्या. आणि त्या सोलापूरच्या लॉबीतनं माझ्याकडच्या ड्रायव्हर्सना खबरच नाही की मी असा काही संवेदनशील माणूस लिहितो आहे वगैरे, कारण ते सगळे हिंदी भाषिक आहेत. म्हणजे आज नितीन वैद्यांना जेव्हा मी सांगितलं की मी ट्रेन पकडून सकाळी येतो आहे उद्याननी, तर ते म्हणाले, अरे तुला रेल्वेनी स्पेशल सुट्टी देऊन पाठवायला पाहिजे, बिकॉज यू आर ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ दॅट डिपेंड दॅट कॅटेगरी. अहो म्हटलं ते तर फार वाईट आहे, तिथे त्यांना त्याचं खबरच नाही की आपल्याकडे कोणी असा माणूस आहे. तर त्या हेमंत कुलकर्णी इथे लावल्यावरती इथल्या काही मराठी लोकांचे मला फोन आले, अरे तुझा लेख. त्या हेमंत कुलकर्णी, मग हा नितीन वैद्य, मग त्रेवी सरदेशमुख सापडले. मग कळलं की अरे हे सोलापूरचे आहेत. असा शंका वाटली मला सुरुवातीला, कारण माझ्यासाठी सोलापूर असं नव्हतंच ना.
पण त्याच्यातनं मग ती आस्था निर्माण झाली. आजही मी सोलापूरला येतो, आमचं कुलदेव तिथे अंकुलीला आहे, तिथे आम्ही येतोच, वर्षाला एकतरी फेरी मारतो आम्ही. आणि आवडतं मला सोलापूरची गड्ड्याची जत्रा, तिथली ती भरलेली वाडी, मला पानांची वाडी मला खूप आवडते. आणि मला कधी इच्छा आहे की अरे आपली पण एखादी वाडी अशी भरावी. ती पानं इतकी छान लावलेली असतात, त्याच्यामध्ये ती सजवलेली असतात सिद्धेश्वरच्या मंदिरात. आणि बऱ्याचदा आम्ही नंतर घरं तुटल्यावर आम्ही सिद्धेश्वरच्या त्या प्रांगणात पायऱ्यांवर बसून असायचो. कोणाच्या घरी जायचं ना, आपलं कोणी नाहीच आहे तिकडे, कुठेतरी हॉटेलमध्ये असायचो आणि सगळं फिरून आलो की संध्याकाळची वेळ तिकडे निवांत असायचो आम्ही. मग त्या मांजरी तिकडे फिरायच्या. म्हटलं मांजर का फिरते, तर त्या लोक टाकायचे खायला, तर ती मासेवरती आले की ती मांजर त्या पाण्यातला मासा पकडायची. चायला म्हटलं हे असं पण आहे काहीतरी, हे बघत बसायचो. पण ते सोलापूर आणि म्हणजे बाबुल मोरा नहेर सुटासारखे ते माझं सोलापूर माझ्या मनातलं आहे. मला आवडतं सोलापूरचं. मला ह्या वातावरणात मी आता बघत होतो की आता ना त्या शिरीषाला शेंगा लागल्यात. आता त्या शिरीषाला पावसाळ्यात फुलं येतील. ते तुमच्या 7 रस्त्याला खूप शिरीषाची झाडं आहेत आणि त्याचा तो ऑरेंज रंग, केशरी रंग खूप छान आहे. म्हणजे बघा, आणि ह्या दिवसांमध्ये ना ड्रोंगो म्हणजे कोतवाल पक्षी, ते खूप तुमचं शेत तयार झालं भाताचं की ते सगळे बागडायला लागतात. खूप पक्षी बघितले आम्ही. भरत छेडाबरोबर आम्ही खूप पक्षी, म्हणजे पार आम्ही सोलापूरपासून पार भिगवणपर्यंत पक्षी बघत हिंडलेलो आहे एका दिवशी, दिवसभर. उजनी बॅकवॉटरपर्यंत गेलो होतो. तर तो सगळा प्रवास आहेच, ते आवडतं आहे सोलापूर. आणि सोलापूरचं म्हणजे माझी आजीचे हाताचे धपाटे आम्ही किल्ल्यात जाऊन खाल्लेले आहेत. आता धपाटे लोकांना वेगळे वाटतात, लोकांना धपाटे हा शब्दच माहीत नाही. की आम्हाला सुगरणचं जेवण आवडतं की सुगरणमध्ये तो मामा आहे, घ्या हो थोडी कोशिंबीर, असं कोण म्हणणार हो आम्हाला चायला. ते आम्हाला इतकं प्रेमाचं वाटतं ना, त्यासाठी आम्ही तडफडच, आम्ही कुठेही गेलो ना तर आम्ही जेवत नाही, आम्ही सुगरणमध्ये येऊन जेवतो. कारण आम्हाला त्या जेवणाचा स्वादापेक्षा तिथला लाघवीपणा आम्हाला अधिक मोह घालत असतो. की आम्ही ती शेंगाची चटणी, त्या जेवणातला आमचे स्वाद, आणि आई विजापूरची, त्यामुळे ते चिंचगुळाची आमटी सगळीकडे, तो सगळा असा मस्त वाटणारा भाग आहे. म्हणजे सोलापूरच्या गुळाच्या पोळ्या, त्या लोकांना आता आमच्याकडे ज्या बनतात त्या फार वाईट बनतात हो. सोलापुरातली गुळाची पोळी, आम्ही खव्याची पोळी इकडून, परवा तर मी इकडे काय माणसाला सांगून इकडनं 25 खवा पोळ्या पार्सल करायला लावल्या होत्या. परवामध्ये एक संघाचं खूप मोठं कार्यक्रम होता आणि संघाच्या कार्यक्रमाचे आमचे सगळे मित्र संघवाले आहेत. तर त्यांनी सांगितलं होतं की अरे आपल्याला शेंगा चटणी पाहिजे, आणि त्यांना पिठलं भाकरी आणि शेंगा चटणी. मी सुगरणमधून जवळजवळ 10 किलो शेंगा चटणी या उद्यानावर मागवली होती आणि संध्याकाळी कल्याणला उतरवून घेतली होती मी. तर हा एक भाग आहे सगळा खाणं-पिणंपासून आणि मित्र. आणि आता मला नितीन वैद्य देखणे आणि मनोज शिरीष मॅडमसुद्धा म्हणतात की आता सोलापूर तुझ्यासाठी वेगळं आहे. आणि खरंच मला सोलापूरने ज्या तऱ्हेनं मी नतमस्तक होतो त्यांच्यासमोर, म्हणजे मला खरंच वेगळ्या तऱ्हेनं सोलापूरने आज स्वीकारलं आहे. नाहीतर मी इतका येतो आणि माझ्या दुनियेत असतो की देवाला जायचं आहे, आई बायको माझी ती एक इच्छा असते आणि तेवढं जाऊन मी निघून जातो परत. पण आज मला असं वेगळ्या तऱ्हेनं सोलापूर मला बघते, तर त्याचा मला एक वेगळा आनंद आहे आणि वेगळं एक फिलिंग आहे मला खूप. मला ते आयुष्यभर मला ऊर्जा देत राहील. थँक्यू व्हेरी मच. सोलापूरची वेळ, आपली प्रश्न बरेच विचारायचे आहेत, पण वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. शेवटचे 2च प्रश्न विचारतो तुम्हाला सर. तुम्ही टाळलेल्या 3 गोष्टी कुठल्या आहेत ते तुम्ही मला माझं असं नेहमी म्हणणं हो, आजकाल नाही का तर नागरिकशास्त्र आपल्याला 40 मार्काचं होतं ना, आजकाल म्हणे ऑप्शनला आहे, शिकवतच नाहीत. म्हणजे साधी गोष्ट आहे की स्टेशनला तुम्ही डाव्या बाजूनं चालायला पाहिजे, हे आम्हाला का नाही कळत. स्टेशन असो कुठेही डाव्या बाजूने, म्हणजे मी सांगलं आम्हाला काय शिकवतो का असं म्हणणार. तर मी 3 गोष्टी करत नाही. मी एक तर डाव्या बाजूनेच चालतो, मी मोबाईल हातात घेऊन चालत नाही. एका जमान्यात मला खूप असा कोंबडा होता देवानंदसारखा, तेव्हा पण मी कधी कंगवा फिरवला नाही. मी कधी स्टेशनवर कंगवा रस्त्यावर नाही फिरवत आणि मी थुंकत नाही. मी या 3 गोष्टी जपतो. मला वाटतं की माझ्याकडून मी हे करायला पाहिजे आणि मित्रांना पण सांगायचा प्रयत्न करतो. आमच्या कॅटेगरीत पण खूप थुंकणारे असतात. म्हणजे मी असं इंजिन घेऊन थांबतो आणि समोर एक माणूस येतो आणि तो पचाक्कन थुंकतो, मला साप गाडी कहाँ जाएगा. मी सांगतो मी थुंकणाऱ्यांशी बोलत नाही, मी नाही बोलत, नाही सांगत त्याला गाडी, नाही सांगत, मला नाही सांगायचं वाटत. गाडीतनं 10 माणसं उतरतात, 8 माणसं थुंकायला जागा शोधतात, मला वाईट वाटतं खूप. ज्या थुंकताना त्या थुंकण्यामध्ये हेमंत, ह्याचा भाऊ हेमंत आणि SNT-वाल्यांना असे रात्रभर चालत असतात त्यातनं त्या ट्रॅकला मेंटेन करायला. मी कालच दादरला म्हणजे ठाण्याला जात होतो. ठाण्याला तर एक प्लॅटफॉर्म मोठा केलेला आहे.
तर तिथे मध्ये अशी ती बालास्ट जे दगड असतात ना, त्या बालास्टचा रंग बघितला, सगळा लाल. म्हटलं जयपूर आहे की काय हे थुंकून लाल केलेलं आहे लोकांनी. लोकांना काय आनंद असतो मला कळत नाही. थुंकायला नाहीच पाहिजे हो, मला तर असं वाटतं की मी करतो म्हणून नाही, पण हे बेसिक आपल्याला कळलं पाहिजे. हे बेसिक लोक मोबाईल घेऊन चालत राहतात रस्त्यानं. एवढं मोदींचं पण अडत नाही, मोदी पण असे चालत नसतील हो, मोदींना पण एवढे फोन येतात, पण असे ते मोबाईल घेऊन असे चालत नसतील ना. तुम्ही जरा बाजूला उभं राहा ना, तुम्हाला केवढं इम्पॉर्टन्स असेल तर तुम्ही अगदी बाजूला उभं राहा. दुसऱ्यानं एकतर ना आवाज म्हणजे हा तर भयानक आहे हो. मी हे भोगतो बरं का मनोजजी, की रेल्वेच्या ट्रेनमध्ये मी जर वाचत बसलो ना नितीनजी, तर मुद्दामून धक्का देणार, मोबाईल मोठ्याने वाजवणार, हे बघितलं आहे मी. राग येत असतो, माझ्यातला का नाही होत हा माझ्यातला का होत ना, हा राग आहे. आणि त्यांना आपल्याला खेचायचं असतं, ते मला वाईट वाटतं खूप, की वाचू नका तुम्ही, पण तुम्ही तुमचं गाणं हे हम भगवान का सुन रहा है, तुझं ऐक ना बाबा, तुझा भगवान तुझ्याकडे, माझा भगवान माझ्याकडे. ते जोठ्याने लावणार आणि लाजच वाटत नाही हो लोकांना, की आपण चुकीचं करतो हेच वाटत नाही आहे. जर तुम्हाला ते चुकीचं वाटलं तर काहीतरी मग बदलाची संधी आहे काहीतरी, पण आम्हाला चूकच कळत नाही त्यातली. अगदी छान गोष्टी सांगितल्यात सर 3. मी एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि या गप्पांचा आपण समारोप करूया. पुस्तकात एक लेख आहे सर, की तुम्ही एकदा प्रवास करत होता, तर एका सहप्रवाशाला दुधाची गरज पडली, तर लहान मुलासाठी मग तुम्ही ते दूध दिलं आणि तुमचा लेख रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंपर्यंत पोचला. म्हणजे एक लेख लिहिल्याने काय घडू शकतं याचं जे उदाहरण आहे, तर ते तुम्ही स्वतः सांगावं सर. ॲक्च्युली दिनेशजींनी मगाशी वाचला तोच किस्सा वाचला मगाशी, की रोज आम्ही जेव्हा गाडी चालवायला निघतो तेव्हा एक थर्मास घेऊन वगैरे, कारण रात्रभर जागायचं आहे, म्हणजे तहान भूक भागवण्यासाठी नाही, मोनोटोनी कट होणं, की मोनोटोनस जो एक, म्हणजे इंग्लंडमध्ये पण मोटरमनची पोस्ट आहे, ड्रायव्हरची पोस्ट आहे मॅडम, त्याच्याकडे दर तासानंतर सिग्नलच्या ऐवजी असे सिनरीज येतात, जस्ट टू ब्रेक दॅट मोनोटोनी, की रिलॅक्स हो आणि मग गाडी चालव, रिलॅक्स हो मग गाडी चालव. असं आमच्याकडे 7 तास आम्ही सिग्नलच बघत असतो आणि त्या एका बैठकीत बसलेलो असतो. म्हणजे हा कन्सेप्ट आहे की माणसं मरणं आणि ह्याचं जाऊ देत, इंग्लंडमध्ये एखादा माणूस मेला तर त्याला 1 दिवसाची भरपगारी रजा देतात, दुसरा माणूस त्याच्याकडनं मेला तर त्याला 4 दिवसाची रजा देतात, तिसरा माणूस त्याच्याकडनं मेला तर त्याला 8 दिवस रेल्वे स्वतःच्या खर्चानं थंड हवेच्या ठिकाणी वगैरे, आता इंग्लंड थंडच आहे पण म्हणजे एक्सकर्शनला पाठवते, बाहेर जाऊ नये, तू रिलॅक्स होऊ नये. आपल्याकडे माणसांची किंमत नाही. दिवसाला 14 माणसं आपल्या ट्रॅकवर रोज मरतात सबअर्बनला, आणि त्या मरणाची कारणं काही वेगळी असू शकतात. स्वतःहून येतात, म्हणजे बऱ्याचदा अशी बाई येते ट्रॅकवर बसते बोचकं घेऊन, आणि आम्हाला दुरून कळलं तर आम्ही थांबवतो. मग त्या बाईला उठवणं, ती हटतच नाही. अगं बाई जा ना बाई, नहीं मरने का ही है, क्यों, वो आदमी बहुत मारता है, बच्चा नहीं होता इसलिए. आता त्याचं समाधान माझ्या ट्रॅकवर नाही आहे हे मी तिला सांगायचा प्रयत्न करतो, तिला बाजूला करतो, मी पुढे जातो. माझ्या मागचा येणारा ड्रायव्हर म्हणतो, अरे गण्या क्या वाट लगा के लिया, क्या हुआ, अरे वो बूढ़ी मेरे गाडी में आके गई. नियती. म्हणजे मगाशी त्या दिनेशजीने जो किस्सा रसिकाने वाचला वाटतं किस्सा तो, की बाई त्या समोर उभी आहे आणि ती उडाली आहे. त्याच्यानंतर मी लिहिलं पण ह्याच्यामध्ये, की पुराणामध्ये एक गोष्ट आहे की इंद्राला भेटायला यम आणि विष्णू जातात गरुडावर, आणि तेव्हा यम शिरता शिरता बाहेर बघतो, एक कबूतर हसत असतं, तो असं बघतो आणि हसतो आणि निघून जातो. तर थोड्या वेळाने यम बाहेर येतो बैठक संपून, तर गरुडाला विचारतो, अरे ते कबूतर तर गेलो कुठे. म्हणे काय देवा तुम्ही हसलात ते घाबरलं, थरथर कापायला लागलं, कारण तुम्ही हसलात म्हणजे वाटच ना. ते बोलले मग काय केलंस. म्हणे काय नाही, त्याला दूर हिमालयात सोडून आलो. तेच म्हणतोय ह्याचा मृत्यू तिकडे, इकडे काय करतं आहे. तर ती डेस्टिनी असते असं मला वाटतं, तो डेस्टिनी कॉल असतो. म्हणजे एक बाई मला, ॲक्च्युली आम्ही माणूस जेव्हा उडवतो किंवा समजा काही झाला अपघात, तर शक्यतो आमचे नंबर वगैरे कोणाला दिले जात नाहीत, पण एका बाईला माझा नंबर कुठून तरी मिळाला आणि तिने मला फोन केला, आणि तो मुलगा माझ्या गाडीसमोर असा येऊन बसलेला होता आणि तो उडाला 90च्या स्पीडला. हा धट्टाकट्टा मुलगा होता. ती मला विचारत राहिली, 10 किलोमीटर दूर मेरा बच्चा क्रिकेट खेल रहा था, उधर कैसा आया. आता ह्याचं उत्तर मी काय द्यायचं, काय सांगू शकतो तुम्हाला, कसं काय खेचून आलेलं. म्हणजे एक किस्सा माझा असा आहे की एक डेप्टी जनरल मॅनेजर होता, राईट्स ही एक
आमच्या रेल्वेच्या संदर्भातली कामं करणारी कंपनी आहे. तर त्यांचं जी हायलाईट म्हणजे वरची जी रेल्वे असते जिन्यावरती अशी म्हणजे मेट्रोसारखी एक रेल्वेचा प्रोजेक्ट होता. तर त्याचा सर्वे चालू होता त्यांचा जोगेश्वरीला आणि मी पटना घेऊन निघालो. माझी पटना एक्सप्रेस होती आणि दुपारी 4:30च्या वेळ आणि तो मेजरमेंट घ्यायला असं मध्ये उभा राहिला आणि टक्कल असं बघितलं त्याने आणि कर्वेचरला उडाला. त्याच्या ह्याचंच उडालं, ते स्कलच उडालं. बाजूला त्याच्या लेवलचाच डेप्टी जनरल मॅनेजर बघत होता. तो असा थरथर कापतच राहिला. एक जो ज्याला ही टेप धरून यायची होती तो मुलगा बाहेरच, त्याला ती टेप धरता येत नव्हती म्हणून ह्याने अरे टेप अशी धरायची म्हणून असा गेला आणि तो उडाला. मी जेव्हा ते स्टेटमेंट वगैरे द्यायला गेलो त्यांच्या त्या वाशीच्या ऑफिसमध्ये, तेव्हा ते मला सांगत होते की आम्ही नॉर्मली 11:30ला काम संपवून पसार होऊन जायचो. त्या दिवशी आम्हाला आलोच आम्ही 12 वाजता. आल्यावरती आम्हाला कळलं की ते रजिस्टर आहे ते राहिले चर्चगेटलाच. मग तो जाऊन चर्चगेटहून रजिस्टर घेऊन आला. मग तोपर्यंत 2-3 वाजले. बोले अरे आम्ही खाना खा लेते. मग ते जेवले आणि मग जेवून बरोबर 3:45लाच ते ट्रॅकवर आले. हे कसं सोच, म्हणजे ही नियती आहे ना. हा एक तो टाईम पकडला गेला आहे तुमचा आणि त्या वेळेत तुम्हाला यायचं आहे तिकडे. तर मृत्यूचं दर्शन तर माझ्यासमोर सतत होत राहतं. मग त्यातनं मोकळं होणं आणि त्यातनं बाहेर येणं हा सगळा भाग माझ्या व्यवसायाचा भाग आहे. आम्हाला काही त्याची शिक्षाभिक्षा होत नाही, पण त्याचं दुःख होतंच. आणि आपण काही एक तर नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे पण त्याचा त्रास होत असतो सगळा. म्हणजे जेवण पण जात नाही बऱ्याचदा. तर त्या सगळ्या प्रवासामध्ये मी जेव्हा निघतो तेव्हा एक थर्मास असतो माझ्याकडे की ही पोंडोटोनी कट व्हावी कुठेतरी. एक दूध असतं, वेलची वगैरे टाकून बाय जरा छानपैकी बनवून देते आणि कॉफीचे सॅशे वगैरे असतात ते थोडंसं एक अर्धा कप घ्यायचं. आणि तर कल्याणला मी स्टेशनवर आलो आणि नॉर्मली TC लोक आम्हाला आता ओळखतात रेल्वेमुळे. मग मी तुला काही जगाने आज देखलो. मग मी गेलो. तुम्ही कुठल्याही गाडीमध्ये जेव्हा शिरता तेव्हा तुम्ही आतले आणि बाहेरचे असता. बाहेरचा आला की ह्यांना वाटतं की आपल्याला अतिक्रमण केलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला नकोसे असतात आतल्या लोकांना. त्यामुळे असे बघत राहिले. मी आतला कोपरा पकडतो आणि शक्यतो लहान बाळ आई असेल असं जात नाही, कारण ते त्या बाळापेक्षा आईबाबांचा जास्ती असतो, कारण ते जास्ती त्याला खेळवत राहतात आणि आवाज करत असतात. तर तिथे बसलो तर त्यांनी ते दुधाचा किस्सा सांगितला की मग ते दूध वगैरे दिलं आणि म्हटलं ह्यांना कुठे म्हणून त्यांना दूध वगैरे दिलं. त्याच्यानंतर काय झालं ते सांगतो. ते दूध दिल्यावर बाळ झोपलं. त्यांना मी सांगितलं की मी तुमची गाडी चालवणार आहे आणि वसई येऊन मी गाडी ती बरोड्याला घेऊन गेलो. पहाटे 3:30ला अख्खा कोच दरवाजात उभा होता मला टाळ्या देण्यासाठी. त्यांना ते कौतुकाचं वाटलं की एवढं काहीतरी मोकळं का. आणि मी हे लिहिलं तर अंतर्नादमध्ये हा लेख लिहिला. आणि अंतर्नादमधला भानू काळेंचा आणि सुरेश प्रभूंचा खूप चांगला संबंध आहे, चांगले ते मित्र आहेत. तर मला एके दिवशी फोन आला, कोणतरी गडकरी नावाचे वकील, अरे मी सुरेशला तुझा लेख पाठवला, तू त्यांचा वर्गमित्र असेल ना. तर मी म्हटलं माझी नोकरी खाणार तुम्ही, असं काहीतरी पाठवलं. अरे नाही रे, वाचू दे त्याला. तर त्या अंकाचं उद्घाटन सुरेश प्रभूंच्या हस्ते झालं होतं आणि सुरेश प्रभूंच्याकडे तो लेख गेला. आज रेल्वेमध्ये तुम्ही जर प्रवास करत असाल आणि रेल्वेला पेंट्री कार असेल तर पेंट्री कारमध्ये बेबी फूड शूड बी प्रोव्हायडेड अशी पॉलिसी आहे. मोठ्या मोठ्या स्टेशनच्या स्टॉलवर बोर्ड लावलेले आहेत की बेबी फूड इज अवेलेबल. आणि हे आपलं अक्षर असतं. मला असं वाटतं की रुजतं, आपण जे लिहितो ते वाया जात नाही, कुठे ना कुठे त्याचं ते रुजत राहतं असं मला वाटतं. बिलकुल. एका लेखाचा काय परिणाम होऊ शकतो, आपण म्हणतो की लेख लिहितो आणि त्याचा काय परिणाम होणार, पण एका लेखावरनं रेल्वे मंत्रालय एखादा धोरणात्मक निर्णय संवेदनशील माणूस तसा असेल तर ते काय घडू शकतं हा पण एक भाग आहे. त्या संवेदनशीलतेचाच हा सगळा परिपाक आहे की त्या माणसाने ते वेचलं. संपवायचं. मी एक शेवटची कविता म्हणणार आहे. बिलकुल बिलकुल माहिती आपण संपूया. बिलकुल. एक म्हणजे हिंदी कविता आहे, हुल्लड मुरादाबादीची. थोडा मूड जरा रिलॅक्स करूया आपण, खूप असं सिरियस झालं आहे. खरं मला आत्ता इतकं बोलायचं, म्हणजे मी मगाशी पण म्हणालो की पुराणिक बुवांना बोलवतात की तुम्हाला 1 आणा देणार, रोज बोला, आणि नंतर 2 आणे देतात की आता गप्प बसा. तर तशी वेळ मी खेडगीकरांवर आणली की काय. आता पुरे झालं बोलणं तुमचं. बरेच प्रश्न राहिलेत सर खरं तर. आता पण तुमचं कितीला संपतं बघा. म्हणजे अशीच एक गोष्ट पण आहे की पुराणिक बुवा विश्वरूप दर्शन वेगळं असतं आणि त्याला बोलवलं जातं की तू बाबा पुराण लावायचं. ते 7 दिवसाचं भागवत लावलेलं असतं. बाबा एक 10 रुपयाची देणगी असते आणि
जी दक्षिणा येईल ती दक्षिणा तुझी, पण तुला 10 रुपये देणार आम्ही, जो यजमान आहे तो तुला 10 रुपये आणि एक तांदूळ एक वाटीभर तुला देणार. ठीक आहे म्हणतो आणि मग तो महाभारताचं आख्यान लावतो आणि महाभारताचे सगळे प्रसंग येत राहतात आणि कृष्णाचा प्रसंग उभा राहतो. आणि तो कृष्णाचं वर्णन करताना इतकं वर्णन करतो की असा योद्धा, मग त्याचं हे तो नीलमणी, त्याच्यातले सगळे दागिने, इतकं काय काय वर्णन करतो की लोक अशी भारावून जातात. आणि ते संपतं त्या दिवशीचं आख्यान आणि तो आपली दक्षिणा जमा करताना एक दरोडेखोर हातात कुऱ्हाड घेऊन येतो. बोला दागिने काढ. तो म्हणतो कुठले दागिने? तो ते आता तू वर्णन करतो तसं. अरे ते वर्णन होतं. बोले नाही तुला माहिती आहे ते कुठे लपवले सांग, नाही तर तुला मारून टाकेन. आता पुराणिक बुवा घाबरले, पण प्रसंगावधाने वाचन. बोलले अरे असं आहे, त्या दूर निबिड जंगलामध्ये ना एक कदंबाचं झाड आहे, त्या झाडाखाली ना पहाटे 3 वाजता हा येतो, हा सगळे दागिने घालून येतो, तू जा तुला भेटेल. तो जातो. ह्याचं आपलं आख्यान चालू राहतं. 8 दिवस आला दिसतं, हा रोज बघायचा, तो आला तर नाही परत. 8 दिवसांनी तो येतो, कुऱ्हाड टाकतो आणि ह्याला साष्टांग दंडवत घालतो. तो म्हणतो काय करतोयस? तो म्हणतो महाराज तुम्ही प्रचंड माझ्यावर जादू केलीत, मला विश्वरूप दर्शन करवलं होतो, अहो मला भेटला. क्या बात. मी त्या कृष्णाची आज धरली तर कृष्ण मला भेटला. पुराणिक बुवा चिडून बघतात वरती, अरे परमेश्वरा मी आयुष्यभर तुझं आख्यान लावलं आणि मला काहीच नाही. आकाशवाणी होते, बोले तुला 10 रुपयाची नोट आणि तांदूळाची तर आस होती, तर जो जे वांचील तो ते लाहो, प्रत्येकाला जे हवं ते मिळत राहतं. तर शेवटी एक मी छान अशी हुल्लड मुरादाबादीची एक छान कविता आहे हिंदीतली. म्हणजे एक कवी हा दरिद्री असतो आणि तो फार हलाखीत जगतो असं सगळ्यांचंच एक मत असतं. म्हणजे मी जेव्हा कविता लिहायला लागलो तेव्हा माझ्या बाबांना लोक सांगायचे, अहो कवीची अवस्था चिंचपोकळीच्या पुलाखाली असते, तुम्ही त्याला रोका असं सांगायचं. का नारायण सुर्वे त्यावेळी पुलाखाली राहायचे वगैरे, एवढा मोठा मी काय नाहीच आहे, पण असं सांगायचे. तर त्या कवीची एक व्यथा तुमच्यासमोर मी पेश करतो आणि हा कार्यक्रम आपण त्या नोटवर संपवूया असं मला वाटतं. क्या बताए आपको हम हाथ मलते रह गए, गीत सूखे पे लिखे थे बाढ़ में सब बह गए. क्या बताए आपको हम हाथ मलते रह गए, गीत सूखे पे लिखे थे बाढ़ में सब बह गए. भूख महंगाई गरीबी इश्क मुझसे कर रही थी. गरीब है कवि. भूख महंगाई गरीबी इश्क मुझसे कर रही थी, एक होती तो निभाता तीनों मुझ पर मर रही थी. चूहे मच्छर और खटमल घर मेरे मेहमान थे. चूहे मच्छर और खटमल घर मेरे मेहमान थे, मैं भी भूखा और भूखे ये मेरे भगवान थे. रात को कुछ चोर आए देख कर चकरा गए. ह्या दरिद्री नारायणाच्या घरात चोर शिरलेत. रात को कुछ चोर आए देख कर चकरा गए, कुछ नहीं जब मिल सका तो एकदम घबरा गए. हर तरफ चूहे ही चूहे देख कर डरने लगे और चूहों की तरह ही दुम दबा के भगने लगे. हमने तब लाइट जलाई डायरी लेके पील पड़े. हमने तब लाइट जलाई डायरी लेके पील पड़े. 4 कविता 8 मुक्तक 10 गीत हमने पढ़े. चोर क्या करते बेचारे उनको भी सुनने पड़े. चोर क्या करते बेचारे उनको भी सुनने पड़े. आणि आमचा कवी जरा करुण रसातला कवी होता. रो रहे थे चोर सारे भाव में बहने लगे. रो रहे थे चोर सारे भाव में बहने लगे. 100 का नोट देकर इस तरह कहने लगे, तू कवि है करुण रस का हम जो पहले जान जाते. तू कवि है करुण रस का हम जो पहले जान जाते, सच बताते दूर से ही देख करके भाग जाते. अतिथि को कविता सुनाना ये भयंकर पाप है. अतिथी आहेत ना, आवेळी आलेले आहेत ते सगळे. अतिथि को कविता सुनाना ये भयंकर पाप है, हम तो केवल चोर है, तू डाकुओं का बाप है, तू डाकुओं का बाप है. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभार तुमच्या मनापासून. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुम्हा दोघांचे मनपूर्वक आभार. आणि खरं म्हणजे परंपरेचं घर तुटलेलं असेल, पण आता एवढी घरं तुम्ही जोडलेली आहेत. ही सगळी सोलापूरची प्रेमळ माणसं आहेत. आम्हा सगळ्यांची घरं तुमच्यासाठी खुली आहेत. नाही, मला खूप वेगळं सोलापूर दिसलं. आय एम व्हेरी मच हॅट्स ऑफ टू यू. माझी एक ती सल माझा निघून गेला. मला खूप बरं वाटतं आहे आज. तो कडवटपणा माझा निघून गेला. सोलापूरबद्दलचा जो एक आडी होती ना ती अशी सैल झाली असं मला वाटतं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमचे मनापासून आभार. तुम्ही मला स्वीकारलात, ऐकलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मित्र हो, तुम्हा सगळ्यांचेही मनपूर्वक आभार.
पुढचा प्रिसिजन वाचन अभियानाचा कार्यक्रम असेल 7 डिसेंबर रोजी. एक वेगळं व्यक्तिमत्व, वेगळा विषय आणि वेगळ्या वातावरणात आपण ते साजरं करूयात. धन्यवाद.